अनुज, एक मिनिट. हे असं करून पण कमेंट्स तिरक्या येतील का? हे आडवं केलंय पण मग कमेंट्स कशा दिसतील मला? एक मिनिट ये ना जरा. कमेंट्स हे स्क्रीन असा येतोय, त्या कमेंट्स अशा यायला हव्यात ना, तर मला बसता मग असंच ठेवायला लागेल. मग नाही लागेल. ठीक आहे. मागचा पंखा बंद करावा का? नाही. नमस्कार, मी चंद्रशेखर टिळक. आज 26 मे 2020 संध्याकाळी 5:30 वाजता मोतीलाल ओसवाल फिनमार्ट चे अमित पेंढारकर, सौभाग्यवती प्राजक्ता पेंढारकर आणि ट्रीनेटचे केदार पाध्ये यांनी ही जी मला संधी दिली त्याबद्दल मी सुरुवातीलाच त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आजपासून पुढचे 5 दिवस दररोज संध्याकाळी 5:30 वाजता आपण गुंतवणूक व्याख्यानमालेच्या निमित्ताने भेटणार आहोत. सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की ह्या पुढच्या 5ही दिवसात 5 जगप्रसिद्ध गुंतवणूकदारांच्या कारकिर्दीमध्ये, मग ते सर बेंजामिन ग्रॅहम असतील, जॉन टेम्पल्टन असतील, वॉरन बफे असतील, जॉर्ज सोरोस असतील आणि पीटर लिंच असतील, या सगळ्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये यशस्वीपणे राबवलेल्या गुंतवणूक पद्धती आणि त्याचा आज मितीला आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये आणि विशेषतः शेअर बाजारामध्ये असलेला रेफरन्स आणि संदर्भ आणि त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांच्याच गुंतवणूक पद्धतींचा आणि गुंतवणूक पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न आपण ह्या पुढच्या 5 दिवसांमध्ये करणार आहोत. गुंतवणूक पंचायतन हे माझं एक लिहिलेलं पुस्तक आहे, गाजलेलं पुस्तक आहे. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची सध्या 15वी आवृत्ती सुरू आहे. त्या पुस्तकाचा मूळ पाया ह्या आजच्या पुढच्या 5 दिवसाच्या विवेचनामध्ये असेल. त्याची सध्याची जी आवृत्ती आहे ती 14व्या आवृत्तीची रिप्रिंट आहे आणि त्या पुस्तकामध्ये जवळजवळ 2018 सालपर्यंतच्या घटनांचा विचार प्रामुख्याने केला गेलेला आहे. आणि 2018 नंतरच्या काळामध्ये केवळ या गुंतवणूकदारांची, विशेषतः त्यात हयात असलेल्या वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांची कार्यपद्धती बदलली असं नव्हे, तर एकंदरीतच सगळंच अर्थकारण आणि गुंतवणूक क्षेत्र हे पूर्णपणाने बदललं. आणि सध्या आपण ज्या पद्धतीचा करोनामुळे अफेक्टेड एरियामध्ये मग इकॉनॉमिक्स असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, याही दृष्टिकोनातनं विचार करतोय. या माझ्या पुस्तकाची पहिली आवृत्ती जानेवारी 2000 मध्ये प्रसिद्ध झाली होती. माझ्या पुस्तकाचं मार्केटिंग म्हणून नाही सांगत, फक्त हा विषय आत्ता इथं का घ्यावासा वाटला याची प्रस्तावना म्हणून हे नक्की सांगतो. आणि एकंदरीतच दोघांनाही एकमेकांच्या पिचचा अंदाज येईस्तोवर तशीही बॅटिंग केली पाहिजे, हाही गमतीचा भाग आहेच. जानेवारी 2000 मध्ये माझ्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. 2000 या एकाच वर्षामध्ये त्याच्या 3 आवृत्त्या झाल्या आणि मला नंतर काय झालं कळलं नाही, पण पुढची 8 वर्ष मीच या पुस्तकाकडे लक्ष दिलं नाही. राजहंस प्रकाशन आणि त्याचे दिलीपराव माजगावकर वारंवार मागे लागले होते तरी. आणि 2008 ते 2018 या 10 वर्षामध्ये या पाश्चिमात्य गुंतवणूक तज्ज्ञांची पद्धतीची चर्चा करणारी, विशेषतः भारतीय संदर्भामध्ये, आणि तेही मराठीत असं पुस्तक, याच्या 12-13 आवृत्त्या याव्यात हाच एक आश्चर्याचा भाग होता. आणि आजही ज्या ज्या वेळेला मी भाषणाला जातो आणि जिथे जिथे माझी पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध असतात, त्यातला अनुभव असा आहे की मी जितक्या गुंतवणूक पंचायतांच्या प्रती नेलेल्या असतात त्या सगळ्याच्या सगळ्या संपतात आणि कित्येक वेळेला त्या कमी पडतात. आणि त्यामुळे एकंदरीतच या पुस्तकाविषयी गांभीर्यानं आणि ते पुस्तक हा एक पाया करून बोलावं अशी बऱ्याच दिवसांची मनामधली एक इच्छा होती. आणि दुसरं मनापासून सांगायचं खरं कारण असं की अलीकडच्या काळात वारंवार येणारा अनुभव असा आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही व्याख्यानाला गेलं
तरी या पुस्तकाची आठवण काढलेले प्रकाशक वाचक हे दरवेळेला मिळतात. आणि अशा काळामध्ये त्यातल्या दोघा तिघांनी सांगितलेला संदर्भ मला असं वाटलं की माझ्यापेक्षा सुद्धा या गुंतवणूक तज्ज्ञाच्या पद्धती आजही आपल्याला उपयुक्त ठरतील हे महत्त्वाचं वाटतं. अगदी गेल्या वर्षीच्या बजेटच्या भाषणांच्या वेळची गोष्ट आहे. मी वसईला एका ठिकाणी गेलो होतो. तेव्हा एका कुटुंबातली 5 माणसं आली होती आणि त्या 5च्या जणांनी असं सांगितलं की माझ्या या पुस्तकाच्या 1 ते 15 या प्रत्येक आवृत्तीचा त्यांच्याकडे एक प्रत आहे आणि दर महिन्याला एखाद्या गोष्टीचं पारायण करावं असं ते पुस्तक वाचतात. आणि गेल्या वर्षभरामध्ये या पुस्तकाच्या आधारे त्यांनी केलेल्या गुंतवणुकीतून त्यांना झालेला नफा, प्रॉफिट म्हणतोय मी उत्पन्न म्हणत नाहीये, हे 50 लाख रुपयांपेक्षा जास्त होतं. माझं स्वतःचं वार्षिक उत्पन्न तेवढं आहे की नाही हा प्रश्न सोडा आणि माझ्या इतक्या वर्षाच्या इन्व्हेस्टमेंट फील्ड नंतर, कारण तुम्ही आता इथे वाचताय, आज मला वयाची 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि शुक्रवारी मी रिटायर होणार आहे. त्यामुळे माझा जो काही इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ आहे तो तरी 50 लाख रुपये किमतीचा मी विकत घेतलेला आहे का असा प्रश्न असताना जर एखाद्याला एका वर्षामध्ये हे प्रॉफिट होत असेल तर ते माझ्या पुस्तकापेक्षा सुद्धा या मंडळींच्या गुंतवणूक पद्धतींचं यश आहे. याविषयीची माझी श्रद्धा, विश्वास, खात्री ही दिवसेंदिवस दृढ होत चालली आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं संदर्भ आपण ह्या 5 व्यक्ती असं घेणार आहोत आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेली गुंतवणुकीची पद्धत एवढाच त्याचा विषय न ठेवता आज मी तिला आपल्या देशातल्या शेअर बाजाराची आणि गुंतवणुकीची जी परिस्थिती आहे त्या दृष्टिकोनातनं त्याची चर्चा करण्याचा माझा विचार राहील. हे सांगण्याचं कारण असं आहे की मी मगाशी म्हटलं तसं की या पुस्तकाच्या क्रमवारीत जर आपण गेलात, कारण काही जण असे दिसत आहेत मला जॉईन झालेले की ज्यांच्याकडे हे पुस्तक असण्याची शक्यता आहे. त्या पुस्तकामध्ये सगळ्यात पहिलं प्रकरण, अर्थात पहिलं प्रकरण हे प्रारंभ म्हणून एकंदरीतच्या सगळ्या पुस्तकाची आणि त्या वेळच्या शेअर बाजाराची पार्श्वभूमी विशद करणारं प्रारंभ नावाचं, ज्याला आपण पूर्वी उपोद्घात म्हणायचं अशा स्वरूपाचं ते किंवा इंट्रोडक्टरी अशा स्वरूपाचं ते पुस्तक आहे. आणि मग पहिल्यांदा जागतिक गुंतवणूक क्षेत्राचा ज्याला आद्य कुलगुरू म्हटलं जातं अशा आद्य कुलगुरू बेंजामिन ग्रॅहम हे त्यातलं पहिलं प्रकरण आहे. जॉन टेम्पल्टन हे त्यातलं दुसरं प्रकरण आहे. वॉरन बफे हे त्यातलं तिसरं प्रकरण आहे आणि जॉर्ज सोरोस हे चौथं आणि पीटर लिंच हे 5वं प्रकरण आहे. पुस्तकातल्या प्रकरणांची जरी अशी क्रमवारी असली तरी आपण ही व्याख्यानमाला करत असताना मात्र मी पहिल्यांदा आज बेंजामिन ग्रॅहम यांच्यावरची वेळ देईन आणि एकंदरीतच त्यांची गुंतवणूक पद्धत आणि आत्ताची आपल्या देशातली आर्थिक स्थिती आणि त्याच्यामध्ये तुमच्या माझ्यासारख्या गुंतवणूकदारांनी, सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी कोणत्या पद्धतीने बेंजामिन ग्रॅहम यांच्या पद्धतीचा विचार केला पाहिजे याचा थोडासा चर्चा करेन. उद्या आपण जॉन टेम्पल्टन यांच्याविषयी बोलू. सध्या टेम्पल्टन हे नाव आपण फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडामुळे ताकदीद आहे, ते त्यांच्याच कॅटेगरीमधली व्यक्ती आहे. तिसरं पीटर लिंच यांच्याविषयी आपण गुरुवारी बोलूया. शुक्रवारी मी जॉर्ज सोरोस यांच्याविषयी बोलेन आणि व्याख्यानमालेचा समारोप करताना 5व्या दिवशी मी वॉरन बफे यांच्याविषयी बोलेन. वॉरन बफे जाणीवपूर्वक सगळ्यात शेवटी घ्यायचं कारण हे आहे की या 5 आजही गुंतवणूक क्षेत्रात जे कार्यरत आहेत आणि ज्यांचं नाव आजही अत्यंत आदराने घेतलं जातं अशी व्यक्ती, एकमेव व्यक्ती या 5 म्हणजे वॉरन बफे आहेत. आणि म्हणून वॉरन बफे हे प्रकरण मी सगळ्यात शेवटी घेईन. आणि ज्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं विशेषतः अशा परिस्थितीमध्ये ते आद्य कुलगुरू बेंजामिन ग्रॅहम यांचा मृत्यू 1976 साली झाला आहे. पण त्यांची जी 2 पुस्तकं आहेत, सिक्युरिटीज अनालिसिस आणि इंटेलिजंट इन्व्हेस्टर, ज्याची चर्चा मी साहजिकच आजच्या विवेचनामध्ये करीन, त्यांच्या पुस्तकाविषयी असं म्हटलं जातं संपूर्ण युरोपमध्ये आणि एकंदरीतच पाश्चिमात्य जगतामध्ये की त्या देशामध्ये किंवा त्या काळामध्ये जेव्हा संकट सगळ्यात जास्त असतं तेव्हा 2 पुस्तकांचा खप मोठ्या प्रमाणावरती वाढतो. एक म्हणजे बायबल आणि दुसरं म्हणजे बेंजामिन ग्रॅहमची ही 2 पुस्तकं. अशी ही व्यक्ती. बेंजामिन ग्रॅहम यांचं खरं वय किंवा खरं कारकीर्द ही फार थोडी आहे. ग्रॅहम न्यूबर्न कॉर्पोरेशन ही त्यांची जी दलाली संस्था होती ती त्यांनी मृत्यूच्या आधीच 1956 साली आपणहून विसर्जित केली आणि 1976 म्हणजे साली त्यांचं निधन झालं. म्हणजे पुढची 20 वर्ष हा मनुष्य शेअर बाजाराशी निगडीत होता पण तो दलाली करत नव्हता.
हे सुरुवातीलाच सांगायचं कारण असं आहे की आपण अनेक वेळेला असं म्हणतो, आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्येही काम केलंय, सेबीमध्येही काम केलंय, एका ब्रोकिंग फर्ममध्येही मी 2 वर्ष ट्रेडिंग इन्चार्ज म्हणून काम केलंय आणि 1998 ते 29 मे 2020 अशी माझी जवळजवळ 22 वर्षाची कारकीर्द NSDL म्हणजे आपल्या देशातली सगळ्यात मोठी डिपॉझिटरी आणि त्याच्यातही गेली 12 वर्षे NPSचा प्रमुख म्हणून काम पाहिलं. आपल्या या क्षेत्राविषयी असं म्हटलं जातं की या क्षेत्राची स्थिती ही वाघाच्या गुहेसारखी असते. म्हणजे आत येणाऱ्यांच्या पावलाचे ठसे दिसतात, बाहेर येणाऱ्यांचे दिसत नाहीत. पण या क्षेत्रामध्येही इतकी निर्विवाद सत्ता, प्रावीण्य, प्रभुत्व, प्रसिद्धी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिष्ठा मिळवूनही ती प्रतिष्ठा इंटॅक्ट ठेवून या क्षेत्रातनं बाहेर पडले, म्हणजे दैनंदिन कारभारामध्ये अडकले नाहीत, परंतु त्या क्षेत्राशी संबंधित मात्र राहिले. हा जी वृत्ती आहे, ही वृत्ती आपल्यासारख्या शेअर बाजाराशी निगडीत असलेल्या माणसानं आपण शेअर बाजारात कार्यरत असतानाही लक्षात ठेवण्याजोगी आहे. मी ज्या वेळेला हा संदर्भ बेंजामिन ग्रॅहम यांच्याविषयी वाचतो त्या वेळेला मला नेहमी असं वाटतं की बेंजामिन ग्रॅहम यांची ही कृती 2 पद्धतीने आहे. आपल्याला असं वाटतं की ह्या क्षेत्रात आलं की माझ्याकडे जो काही शेअर्स असतील ते दररोज दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या हातात वर्तमानपत्र आलं, इकॉनॉमिक टाइम्स म्हणा किंवा दुसरं काही म्हणा, की आपल्या जवळ जे शेअर्स आहेत त्याचे भाव काय आहेत हे बघितलं पाहिजे. आणि नुसते भाव बघितले पाहिजेत असं नाही, तर त्याचे जर आपल्या मनासारखे ते नसतील तर त्याच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे. हा जो प्रकार आहे तो करण्याची जरा सुद्धा आवश्यकता नाही, हे बेंजामिन ग्रॅहम यांनी आपल्या कृतीतनं सिद्ध केलं. की त्या माणसाची या क्षेत्रावरची मास्टरी किती होती, तर 1956 साली ह्या माणसाने जरी हे क्षेत्र स्वखुशीने सोडलं, कोणी सोडायला नाही लावलेलं, हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे. जॉर्ज सोरोस हे आजही हयात आहेत की ज्यांच्याविषयी मी शुक्रवारी बोलणार आहे, परंतु एका कॉन्ट्रोव्हर्शियल सर्कमस्टान्सेसमध्ये, मुळात ती व्यक्तिमत्व वादळीच आहे, पण त्यांना कॉन्ट्रोव्हर्शियल सर्कमस्टान्सेसमध्ये हे क्षेत्र सोडावं लागलं. म्हणजे जॉर्ज सोरोस आता कार्यरत नाहीत असं म्हणायचं झालं, पण तशी तुलना बेंजामिन ग्रॅहम यांच्याशी करता नाही येणार. बेंजामिन ग्रॅहम या क्षेत्रातनं बाहेर पडले, पण ते या क्षेत्राचा अभ्यास करत राहिले आणि त्यांचं म्हणणं हेच आहे की एकदा आपण तो शेअर घेताना विचार केला पाहिजे. ज्यांनी माझं हे गुंतवणूक पंचायतन हे पुस्तक वाचलंय, जे एकंदरीतच मी बेंजामिन ग्रॅहम यांच्याविषयी जेव्हा वाचन करत होतो किंवा करत असतो त्यातनं मला हे सुचलेलं वाक्य आहे. आणि माझ्या गुंतवणूक पंचायतन या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेतही ती आणि माझ्या भाषणांचा बरेच वेळा एक तो मुद्दा असतो की गुंतवणूक हा काळजी घेण्याचा विषय आहे, काळजी करण्याचा विषय नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे म्हणण्याचं खरं कारण असं होतं की एकंदरीतच बेंजामिन ग्रॅहम यांच्या गुंतवणूक पद्धतीचा जर विचार करायचा झाला तर त्यांच्या विषयीचं एक सगळ्यात महत्वाचं वाक्य की त्यांना आद्य कुलगुरू का म्हटलं जातं. जवळजवळ 36 वर्ष हा मनुष्य कोलंबिया विद्यापीठामध्ये प्राध्यापक होता आणि आज ज्या काही पद्धतीचा सगळ्या पाश्चिमात्य विद्यापीठांमध्ये आपण इकॉनॉमिक्सचा, फायनान्सचा, विशेषतः इन्व्हेस्टमेंटचा, विशेषतः न्यूयॉर्क स्कूल ऑफ इन्व्हेस्टमेंट सारख्या ठिकाणी जे अगदी अक्षरशः अंडर ग्रॅज्युएट पासून PhD पर्यंतच्या अभ्यासाचा विचार करतो, या सगळ्याचा पाया बेंजामिन ग्रॅहम या माणसानं घातला. आणि त्यांचा ते स्वतः ब्रोकर असताना सुद्धा त्यांचा या क्षेत्राकडे बघण्याचा विचार इतका मोकळा होता की ते जी दिवसभरामध्ये उलाढाल करत असत त्याची अत्यंत मोकळेपणाने चर्चा ही त्यांच्या वर्गामध्ये, त्यांच्या क्लासरूममध्ये करत असत. हे सांगण्याचं कारण अशासाठी आहे की एकंदरीत आपल्याला असं वाटतं की आपल्या गुंतवणुकीची आपण फार मोठ्या प्रमाणाने, फार मोकळेपणाने चर्चा करू नये. त्यांचं म्हणणं असं होतं की जे करायचं ते आपण करून झालंय, मग आता त्याच्यानंतर चर्चा करायला काय हरकत आहे. आपला जर निर्णय बरोबर असेल आणि त्याच्यानुसार दुसरी लोक वागणार असतील तर गमतीचं वाक्य म्हणे, पण एका अर्थी ती फिलॉसॉफी म्हणून किंवा प्रॅक्टिस म्हणून किती महत्वाची आहे. अर्थात त्याची सक्ती आहे अशातला भाग नाही, मी त्यांची एक स्टाईल म्हणून फक्त सांगतोय. साधारणपणे आपण माणसं माझ्या सकट सगळी तशी आहेत की आपल्याला प्रॉफिट झाला आपल्या इन्व्हेस्टमेंट डिसिजनमध्ये तर आपण अत्यंत मोकळेपणाने त्याची चर्चा करतो, निदान मी शहाणा कसा हे सांगण्यासाठी तरी. परंतु आपल्याला जर नुकसान झालं तर आपण बाहेरच्यांशी सोडा आपल्या घरातल्यांशीही बोलायचं टाळतो. हे सांगण्याचं वैशिष्ट्य अशासाठी आणि बरोबर त्याच्या विरुद्धची कृती ही बेंजामिन ग्रॅहम यांची आहे. आणि मी ज्या वेळेला अनेक वेळेला माझ्या भाषणांमध्ये असं म्हणतो
की गुंतवणुकीमध्ये किंवा शेअर बाजारामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की दिल्या वेळेला दिला भावानी दिला शेअर कोणीतरी विकायला तयार असतो आणि म्हणूनच त्या वेळेला तोच शेअर कोणाला तरी त्याच भावानी तोच शेअर त्याच वेळेला घेता येतो. म्हणजे एकंदरीतच दोन्ही बाजूची जी परिस्थिती असते ती लक्षात घ्यावी लागते. बेंजामिन ग्रॅहम यांचं जे तत्व आहे की आपल्या निर्णयाची चर्चा करायला काहीच हरकत नाही, निदान आपल्या लक्षात न आलेले मुद्दे आपल्याला या चर्चेतनं कळत राहतात आणि कदाचित हाच आजच्या व्याख्यानमालेचा किंवा आजपासून सुरू झालेल्या 5 दिवसाच्या व्याख्यानमालेचा विषय असावा किंवा संदर्भ असावा आणि म्हणून इतक्या मोकळेपणाने मी हे म्हणतोय. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जर एखादा असा नवीन पैलू कळला, असा जर एखादा नवीन मुद्दा कळला तर कदाचित यावेळच्या निर्णयामध्ये मी तो लक्षात घेतला नसेल, पण नंतरच्या काळामध्ये मला तो जरूर लक्षात घेता येईल. असा विषय किंवा अशी वृत्ती किंवा अशी विचारसरणी ही साधारणपणे एखाद्या शिक्षकाची किंवा प्राध्यापकाची असते, फायनान्स प्रोफेशनलची नसते. माझा सहकारी हर्षल गांधी जॉईन झालेला दिसतोय. हर्षल माझ्या मताशी सहमत होईल की आमच्या क्षेत्रामध्ये, गुंतवणूक क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं की एकंदरीतच अमित पेंढारकर म्हणाले तसं की तेही माझ्यापेक्षा टेक्निकल अनालिसिसचा त्यांचा जास्त अभ्यास आहे. मी टेक्निकल अनालिसिसमध्ये फारसं लक्ष घालत नाही. आयुष्याची सुरुवात कॉम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून केली असली तरी तिकडे नंतर वळलो नाही, कारण माझा जरा मॅथ्सवरती माझा विश्वास बेताचा आहे. पण हे सांगण्याचं कारण असं की बेंजामिन ग्रॅहम असं म्हणत असत त्या काळामध्ये की जेव्हा टेक्निकल अनालिसिसची सुरुवात होती, बघा ते किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला उपयोगी पडतात. ते टेक्निकल अनालिसिस विषयी असं म्हणत असत, ज्याचा आपल्या मॅथ्सवर विश्वास आहे आणि त्याच्याही पेक्षा सुद्धा स्टॅटिस्टिकल टेक्निक्सवरती ज्याची श्रद्धा आहे आणि ज्याचा शेअर बाजाराशी सततचा संपर्क शक्य आहे, अशाने टेक्निकल अनालिसिसचा विचार जरूर करावा. पण दैनंदिन चारित्र्यामध्ये जे अडकलेले आहेत, चरितार्थाच्या साधनामध्ये जे अडकलेले आहेत आणि ज्यांना टायमिंग द मार्केट जमत नाही, त्यांनी टेक्निकल अनालिसिसचा विचार करू नये. मला अमित पेंढारकरांचा राग ओढवून घ्यायचा नाहीये, परंतु या वेगळ्या गोष्टी आजही आपण आयुष्यामध्ये बघतोय. विशेषतः आपल्या शेअर बाजाराचं आज ज्या पद्धतीने उलाढाल होते तिथे खरोखरच ती वेळ साधणं आपल्या मनामध्ये शक्य आहे का? कित्येक वेळेला आपण असं पाहतो की बाजार एखाद्या दिवशीचा बंद होताना आपल्याला एखादी बातमी कळते, मग ठीक आहे याचा विचार करून उद्या आपण त्यानुसार कृती करावी असं म्हटलं तर दुसऱ्या दिवशी बाजार उघडतानाच, बाजार सुरू होतानाच जो सुरुवातीचाच निर्देशांक येतो किंवा त्या विशिष्ट शेअरचे बाजारभाव येतात, तर ज्याला आपण ओपनिंग विथ द गॅप म्हणतो तसं होतं. हे ओपनिंग ऑफ द गॅप दरवेळेला वरच्या साईडलाच असतं अशातला भाग नाही, खालच्या साईडलाही असू शकतो. मग कल्पना करा की मी शेअर विकेन असं म्हणलं तर तो मुळात खालच्या भावाने उघडलाय, किंवा मी शेअर विकत घ्यायचा विचार करतोय आणि तो वरच्या भावाने उघडलाय, तर मला ती संधी असूनही, शक्यता दिसत असूनही मला ती संधी साधता येत नाही. याचं कारण असं की 88 साली जेव्हा मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला नोकरीला लागलो त्यावेळेला फ्लोअर बेस्ड ट्रेडिंग होतं. त्या फ्लोअर बेस्ड ट्रेडिंगमध्ये 11 ते 3 एवढीच वेळ होती. त्यामुळे दिल्या काळामध्ये, दिल्या वेळेमध्ये, दिल्या स्क्रिप्टमध्ये, दिल्या भावामध्ये किती शेअर्स होतील याला एक मानवी मर्यादा होत्या. कारण त्या 1700-1800 स्क्वेअर फूट जागेमध्ये 2,500-3 हजार लोक, कारण 500 ब्रोकर आणि त्या प्रत्येकाचे 5, 6, 7 बॅच होल्डर्स असे पर्सनली एकमेकांना भेटून तो सौदा करत होते. त्यामुळे साहजिकच ते मी किती व्यवसाय, किती व्यवहार, किती ट्रेड्स करू शकेन याला मर्यादा होती. आणि त्यावेळेला आजच्या इतके फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स किंवा फॉरेन इन्व्हेस्टर्स माझ्या बाजारामध्ये कार्यरत नव्हते. जसजसं NSEचा उदय झाला 1994 साली आणि 1995 सालपासनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचेही व्यवहार कॉम्प्युटराइज झाले, ऑटोमेटेड झाले. त्यामुळे आता 1,500 स्क्वेअर फूट आणि 3,000 माणसं किंवा 7,000 माणसं असा विषय राहिला नाही. मी माझ्या ऑफिसमध्ये बसून मी पाहिजे तर प्री ट्रेड आधी बुक करून नंतर ती सिस्टममध्ये लोड करून अशा पद्धतीचे व्यवहार करायला लागलो. त्यामुळे त्याही अर्थाने देशांतर्गत व्यवहारांची किंवा ट्रेड्सची संख्या वाढली. आणि मुळातच सिंगापूर, हाँगकाँग पासनं अगदी इकडे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड पासून तिकडे अमेरिकेपर्यंतची मंडळी माझ्या क्षेत्रात आल्यामुळे आपल्याला ही प्री ट्रेडिंग, पोस्ट ट्रेडिंग असा व्यवसाय करावा लागला. त्यामुळे प्रत्यक्षात 8.5 ते जवळजवळ 3.5 अशा पद्धतीनं शेअर बाजारामध्ये आता आपल्याकडे व्यवहार व्हायला लागले.
खरं सांगायचं म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या माणसाला याचा विचार करणं जरी शक्य असलं तरी आपण जर दैनंदिन दृष्ट्या कुठे नोकरीमध्ये स्वतःच्या व्यवसायामध्ये जो ब्रोकिंगचा नाहीये असं मी गृहीत धरतोय, असं जर असेल तर शक्य असूनही हे करता येत नाही. आणि जर टेक्निकल अनालिसिसवरती भर असलेला आहे, माझा त्याच्यावरती राग नाही, फक्त तो मुद्दा म्हणून सुरुवातीला घेतला की तशा पद्धतीचे व्यवहार करत असताना आपल्याला ती संधी साधायची संधी तुलनेनी शब्द महत्वाचा आहे. जर मर्यादित असेल तर वेगळ्या पद्धतीचा विचार करावा लागतो. आणि हे करत असताना हे मी इतकं मोकळेपणाने का सांगितलं की बेंजामिन ग्रॅहम हे जसं त्यांच्या व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग किंवा मार्जिन सेफ्टी याच्याकरता ओळखले जातात, तसं ते अत्यंत स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. आणि म्हणून ते असं म्हणत असत की टेक्निकल अनालिसिसचा आपलं मत अशी दुसरा मनुष्य सहमत आहे की नाही याच्यापेक्षा सुद्धा आपल्या मताशी आपण सहमत होत की नाही, आणि आपलं मत आपल्या पूर्वग्रहातनं आलेलं नाही तर आपल्या अभ्यासातनं आलंय, आणि त्याहीपेक्षा आपला जो आपण निर्णय घेतलाय तो आपण इतकं समजून उमजून घेतलाय की त्यातल्यात यश आलं तरीही ते माझं आहे आणि त्याच्यात अपयश आलं तरीही ते माझं आहे, हे जर लक्षात घेतलं तर या दृष्टिकोनातनं आणि हा विषय किंवा हा मुद्दा या क्षेत्रामध्ये इतका महत्वाचा ठरतो. म्हणूनच आपल्या या 5 दिवसाच्या व्याख्यानमालेमध्ये पहिल्याच दिवशी केवळ तो आद्य कुलगुरू आहे म्हणून नव्हे तर हे मुद्दे फार प्रामाणिकपणाने आणि कुठच्याही देशातल्या कुठच्याही काळातल्या कुठच्याही स्थितीतल्या शेअर बाजाराला हे लागू पडतात म्हणून हे घेतलं पाहिजे. आणि बेंजामिन ग्रॅहम सुरुवातीलाच घेण्याचं दुसरं कारण असं होतं की फार पूर्वी म्हणजे 1955 साली अमेरिकेने त्यांच्या संसदीय समितीची, ज्याला आपण सिनेट मेंबर्स म्हणतो, त्या सिनेट मेंबर्सची एक समिती नियुक्त केली होती. कारण अमेरिकेच्या असं लक्षात येत होतं की दुसऱ्या महायुद्धानंतर जरी ते 1945 साली संपलेलं असलं तरी नंतरच्या दशकामध्ये एकंदरीतच जागतिक अर्थकारणाचं आणि जागतिक शेअर बाजाराचं त्यावेळेला जो काही मर्यादित स्वरूपात होता आणि विशेषतः अमेरिकेतल्या अंतर्गत शेअर बाजाराचं चित्र वेगळ्या पद्धतीने बदलत आहे. आणि म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी अशा प्रकारची समिती अमेरिकेनं नेमली होती. कल्पना करा, आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे आज जवळजवळ 73 वर्ष झाली. आपल्याकडेही अशा पद्धतीने शेअर बाजाराचा विचार करण्यासाठी समिती नेमली जाते, ज्याला आपण जॉईंट पार्लमेंटरी कमिटी किंवा JPC असं म्हणतो. आपल्या देशातली JPC ही साधारणपणे एखादा आर्थिक घोटाळा झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी नेमली जाते. पण अमेरिकेमध्ये मात्र 1955 साली अशा पद्धतीच्या नवीन व्यवहारांची चर्चा करण्यासाठी, तिथल्या तज्ज्ञांचं मत जाणून घेण्यासाठी, कारण या चर्चेतनं पुढे कायदे करण्याना त्याचा उपयोग ड्राफ्टिंगलाही होईल आणि डिस्कशनलाही होईल म्हणून केला होता. आणि म्हणून त्या कमिटी जी नेमली होती त्याला फुलब्राईट कमिशन असं म्हटलं जातं. हे जेव्हा या सेशनची तयारी करताना सकाळी पुन्हा एकदा वाचत होतो, सहज माझ्या मनात आलं की आता आपल्याकडे ही करोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या पंतप्रधानांनी 12 मेला राष्ट्राला उद्देशून संबोधित केलेल्या भाषणामध्ये आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली आहे. आणि त्याच्यानंतर 13 मे ते 17 मे असे सलग 5 दिवस अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन आणि माननीय अर्थराज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी 5 दिवस दररोज 1.5 तास असे 6.5 तास आपल्याला पत्रकार परिषद घेऊन या आत्मनिर्भर भारत अभियानाचे जवळजवळ 20.63 लाख कोटी रुपये, साधारणपणे 21 लाख कोटी रुपये, म्हणजे तुमच्या माझ्या GDPच्या 10% अशी रक्कम घोषित केली, असं अभियान घोषित केलंय. सहज माझ्या मनामध्ये आलं की अमेरिकेने त्या काळात फुलब्राईट कमिशन नेमलं, तशी आपल्या देशामध्ये अशा पद्धतीची संसदीय समिती नेमली जाईल का की करोनानंतर एखाद्या अर्थकारणाची किंवा गुंतवणूक क्षेत्राची कशी जबाबदारी असेल. हा गमतीचा मुद्दा नाहीये. तर त्या कमिटीमध्ये आपलं एक मत मांडत असताना त्याचे चेअरमन सहज असं म्हणाले की ग्रॅहम सर, तुम्ही जे म्हणताय त्यांच्याशी मी पूर्णपणाने सहमत आहे. आपण कल्पना करू की साधारणपणे अशा कुठच्याही संसदीय समितीचा अध्यक्ष हा खूप मोठा सिनियर मोस्ट सभासद किंवा खासदार असतो
आयदर तो मंत्री असतो किंवा विरोधी पक्षातला मोठा नेता असतो. तो कुठच्या काळी सत्तेत येईल सांगता येत नाही. अशा वेळेला असं माणूस म्हटल्यानंतर आपण निदान कौतुकाने मान डोलावली असती. तर 1955 साली हा बेंजामिन ग्रहॅम नावाचा आद्य कुलगुरू असं म्हणला, तुम्ही माझ्या मताशी सहमत होता की नाही हे लक्षात घेऊन मी माझं मत मांडलेलं नाही. तर या विषयाचा इतकी वर्ष प्रामाणिकपणाने जवळून आणि सक्रिय अभ्यास केल्यानंतर आणि यातनं सक्रियतेतनं बाहेर झालो तरी सुद्धा अजून अभ्यासक म्हणून सक्रिय असल्यामुळे मी मांडलेलं मत आहे. आणि माझी इच्छा अशी आहे की देशाचं धोरण हे तुमच्या आणि माझ्या सहमतीवरती झालं पाहिजे अशातला भाग नाही, तर देशाचं धोरण हे देशाच्या अर्थकारणाला काय संयुक्तिक आहे याच्यावर झालं पाहिजे. हे वाक्य मला फार महत्वाचं वाटतं. मी राष्ट्रीय अर्थकारणासाठी नाही म्हटलं. खरं सांगायचं म्हणजे ही गुंतवणुकीची फिलॉसॉफी आहे की नाही. एखादी टीप कोणीतरी मला दिली म्हणून मी ती वापरायची की नाही हा प्रश्न नाहीये. तर मुळातच त्या पद्धतीचा माझ्याकडे पोर्टफोलिओ आहे का आणि त्याचा उपयोग करून घेण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे का. म्हणजे माझ्या वैयक्तिक अर्थकारणाला जे संयुक्तिक असेल ते मी करेन अशा पद्धतीचा विचार आपल्या गुंतवणुकीकरता केला पाहिजे. कानावर पडलेल्या, मग ती मीडियामधनं आलेली असो, मग ती प्रेसमधनं असो, ती इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं असो, माझ्यासारख्याच्या व्याख्यानातनं असो, कुठच्याही एखाद्या चार्टिस्टने दिलेली टीप असो, याहीपेक्षा मला ती परवडते का, मला ती पेलवते का याचाही विचार केला पाहिजे असं म्हटलं पाहिजे. असं जेव्हा बेंजामिन ग्रहॅमने त्या फुलब्राईट कमिशनच्या चेअरमनला सांगितलं तर फुलब्राईट कमिशनच्या चेअरमननी पुढे त्यांना असं विचारलं की तुमची सगळी गुंतवणूक आजपर्यंत यशस्वी होतीये याचं खरं महत्वाचं कारण काय असावं. त्यांनी हे जे दिलेलं उत्तर आहे ते फार महत्वाचं आहे. ते अशासाठी महत्वाचं आहे आणि त्याच्यात चूक होऊ नये म्हणून खरं म्हणजे मी भाषण करताना कधी हातामध्ये कागद घेत नाही, पण हे ॲड व्हर्बेटिम तुम्हाला सांगणं मला महत्वाचं वाटतं आणि म्हणून मुद्दामून तो कागद हातामध्ये घेतलाय. त्या फुलब्राईट कमिशन समोरची आपल्या साक्षीचा समारोप करताना बेंजामिन ग्रहॅम असं सुरुवात करताना बेंजामिन ग्रहॅम असं म्हणले ते की आय अज्युम दॅट यू हॅव कॉल्ड मी बिफोर धिस कमिशन टू डिपोज नॉट बिकॉज आय हॅव रिटायर्ड फ्रॉम धिस पर्टिक्युलर फील्ड बट प्रॉबेबली बिकॉज आय हॅव स्टेप्ड डाऊन as far as profession is concerned and not retired as far as this field is concerned. And basically I can say that only thing for which I was successful is that our success is due to our having established the sound principles of purchases and sales of securities and having followed them consistently through all kinds of markets. तुमची हरकत नसेल तर हे वाक्य मी पुन्हा वाचतो. बेंजामिन ग्रहॅमनी त्यांच्या यशाचं रहस्य सांगताना आणि ती सुरुवात त्या कमिशन समोर साक्ष देताना अशी केली आहे की आवर सक्सेस इन धिस मार्केट इज ड्यू टू आवर हॅव्हिंग एस्टॅब्लिश्ड साऊंड प्रिन्सिपल्स ऑफ परचेसेस अँड सेल्स ऑफ सिक्युरिटीज अँड हॅव्हिंग फॉलोड देम कन्सिस्टंटली थ्रू ऑल काइंड्स ऑफ मार्केट्स. यातले 3 शब्द मला फार महत्त्वाचे वाटतात आणि गुंतवणूक व्याख्यान मला करण्यामागचा आपल्या सगळ्यांचा उद्देश, निदान आयोजकांचा उद्देश तो असावा अशी माझी इच्छा आहे किंवा माझी अपेक्षा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वन शुड हॅव अ साऊंड प्रिन्सिपल नॉट ओनली फॉर परचेसिंग द सिक्युरिटी बट ऑल्सो फॉर सेलिंग द सिक्युरिटी. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, वी हॅव टू फॉलो देम कन्सिस्टंटली. आणि पॉईंट नंबर 3, इट इज इन ऑल काइंड्स ऑफ मार्केट्स. मला वाटतं यातल्या ऑल काइंड्स ऑफ मार्केट्सपासनं आपण सुरुवात करूया. कारण साधारणपणे आज आपल्या देशामध्ये आपण किंवा जे आज आपण या सेमिनारच्या माध्यमातून एकमेकांशी बोलतोय त्या माध्यमातून एकमेकांशी बोलतोय म्हणण्याचं कारण असं आहे की जे मी बोलत असतानाच तुमच्या मनामध्ये त्या मुद्द्याविषयी जर काही प्रश्न असतील तर तुम्ही स्क्रीनवरती ते की इन करायला हरकत नाही. होता होईतो मी माझ्या विवेचनामध्ये त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा जरूर विचार करीन, प्रयत्न करीन. प्रयत्न अशासाठी म्हणलं की काही वेळेला पटकन ऑन द स्पॉट त्याचं उत्तर देता येणं जर शक्य नसलं तर त्याची मनोमन नोंद नक्की करीन आणि पुढच्या 4 दिवसामध्ये कधी ना कधीतरी त्याचा उल्लेख आणि सविस्तर उत्तर देण्याचा जरूर जास्तीत जास्त प्रयत्न करेन. ऑल काइंड्स ऑफ मार्केटमध्ये 2 पद्धतीची काइंड्स मला अपेक्षित आहेत किंवा ती ग्राहॅमना असावीत असा माझा अंदाज आहे. काइंड्स म्हणजे आपण कुठच्या पद्धतीच्या मार्केटमध्ये आहोत, म्हणजे त्या मार्केटची परिस्थिती कशी आहे, चांगली आहे का, वाईट आहे, प्री करोना आहे का, पोस्ट करोना आहे, तेजीत आहे का, मंदीत आहे, अशाही अर्थी टाईप ऑफ मार्केट और सिच्युएशन इन अ मार्केट, अशाही अर्थी ते काइंड ऑफ मार्केट आहे. आणि त्याच वेळेला
ते इक्विटीमधलं असेल, ते डेटमधलं असेल, ते गव्हर्नमेंट सेक्युरिटीमधलं असेल, ते म्युच्युअल फंडामधलं असेल, ते कमोडिटीमधलं असेल, ते करन्सीमधलं असेल, अशाही पद्धतीचा विचार त्यांना अभिप्रेत आहे, हे लक्षात घेऊ. आज वेगळ्या अर्थाने तुम्ही आणि मी या बाजारामध्ये कार्यरत असताना किंवा पैसे गुंतवत असताना हे लक्षात घ्यावं लागतं की आपण प्रत्यक्षामध्ये कमोडिटीमध्ये पैसे नसेल गुंतवू, आपण प्रत्यक्षामध्ये फ्युचर्स ऑप्शन्समध्ये किंवा डेरिव्हेटिव्हमध्ये पैसे नसेल गुंतवू, आपण इक्विटीमध्ये, आपण म्युच्युअल फंडमध्ये, आपण प्रॉव्हिडंट फंडमध्ये, आपण इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जरूर पैसे गुंतवत असू. आपण प्रॉडक्ट म्हणून ते निवडलंय, पण एकदा आपण पैसे त्यांच्याकडे दिल्यानंतर ती इन्स्ट्रुमेंट कोणाकडे पैसे गुंतवतात याचा विचार केला पाहिजे. म्हणजे जसं आपल्या संस्कृतमध्ये म्हटलं जातं की सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छती, म्हणजे मी कोणत्याही देवाला म्हणून नमस्कार केला तरी तो प्रत्यक्षात त्या विष्णूपर्यंतच पोचतो आणि शेवटी विष्णू हा लक्ष्मीपती समजला जातो आणि शेअर बाजार ही लक्ष्मीचं मार्केट आहे आणि म्हणून विष्णूचं स्मरण केलं असंही म्हणायला हरकत नाही. गमतीचा मुद्दा सोडू, पण मी कदाचित प्रॉव्हिडंट फंडामध्ये जास्त पैसे गुंतवत असेल, मी कदाचित LICच्या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवत असेल आणि मी म्हणतानाही म्हणत असेल की नको बाबा तो शेअर बाजार, कारण शेखरसारखी तिथे हरामखोर माणसं काम करतात. मी गमतीने नेहमी म्हणतो की तुलसीदासांचा एक दोहा आहे, तुलसीदासांची एक काव्यपंक्ती आहे, आपण तुलसीदासाला दोहा नाही म्हणत, दोहाविषयी अपशब्द आपण कबीराशी जोडतो. तुलसीदासांच्या एका रचनेमध्ये असं म्हटलंय, ढोल गवार पशु शूद्र नारी ये सब ताडन के अधिकारी. मी गमतीने नेहमी म्हणतो की संत तुलसीदासांच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये नक्की शेअर बाजार नव्हता, कारण तो जर असता तर त्यांनी नारी या शब्दाच्या ऐवजी बाजारी हा शब्द वापरला असता आणि ते म्हणले असते ढोल गवार पशु शूद्र बाजारी ये सब ताडन के अधिकारी. तसं नाहीये. याचं कारण असं आहे की आपण तो पैसा त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवला तरी आपण त्यांच्याकडे पैसे दिल्यानंतर ते कुठे गुंतवतात, EPFOच्या जास्तीत जास्त 5% रक्कम ही शेअर बाजारामध्ये गुंतवता येते. LIC आपल्या देशातल्या शेअर बाजारातला सगळ्यात महत्वाचा गुंतवणूकदार आहे. निफ्टी मधल्या 50 शेअर्सपैकी, सेन्सेक्स मधल्या 30 शेअर्सपैकी, NSE 100 पैकी जवळजवळ किती शेअर्समध्ये LIC हा महत्वाचा शेअर होल्डर आहे हे बघण्याजोग आहे. म्हणजे गुंतवणूक म्हणून मी ती इन्शुरन्समध्ये केली आहे, पण तो कुठे पैसे गुंतवतो हे पाहिलं पाहिजे. अशाही आर्थिक कमोडिटी मार्केटचा किंवा वेगवेगळ्या काइंड्स ऑफ मार्केटचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि म्हणून त्या फुलब्राईट कमिशनच्या साक्षीमधला जो शेवटचा शब्द प्रयोग आहे, थ्रू ऑल काइंड्स ऑफ मार्केट्स, हा आपल्याला विचारात घ्यावा लागतो. दुसऱ्या अर्थाने आपण त्याच्यामध्ये पैसे गुंतवले नसले तरी सुद्धा आपण बाजारात जातोय, तो दिवस कुठचा येतो ते तुमच्या लक्षात आलं असेल की महिन्याच्या काही विशिष्ट दिवशी अर्थकारणाची काहीही स्थिती असू दे, मार्केट खालती येतं. याचं कारण असं आहे की डेरिव्हेटिव्हचे त्या महिन्याचे मार्जिन ट्रेड हे त्या दिवशी ट्रिगर होतात. त्यामुळे मला त्या डेरिव्हेटिव्हमध्ये मी पैसे गुंतवत नसलो, त्या डेरिव्हेटिव्हमध्ये मी ट्रेडिंग करत नसलो तरी सुद्धा मी जर त्या दिवशी बाजारामध्ये माझे शेअर विकायला गेलेलो असेल तर मी काहीही न करताही मार्केट खालती येत असतं. मग अशा दृष्टीने टायमिंगचा विचार, म्हणूनही मला ऑल काइंड्स ऑफ मार्केट्सचा विचार करावा लागतो. आणि त्याचं एक साधं उदाहरण माझ्या आधीच्याही यूट्यूब व्हिडिओजमध्ये आहे. तुमच्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे मी मार्केटिंग करतोय, असं कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. पण शेवटी मार्केटवरती बोलत असताना मलाही माझ्या मार्केटचा विचार केला पाहिजे की 15 एप्रिलला मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलंय आणि गेल्या महिनाभरामध्ये आजच त्याची संख्या सबस्क्रायबर्सची 900 झाली आहे आणि माझ्या आजपर्यंतच्या व्ह्यूजमध्ये जवळजवळ 10,000पर्यंत ते पोचली आहेत. त्याच्यामध्येही या इन्व्हेस्टमेंट फील्ड्सचा बरेच वेळा मी उल्लेख केलेला आहे. आणि हे सांगण्याचं कारण असं की तिथल्या काही व्हिडिओमध्ये मी एक जे उदाहरण दिलंय ते इथे चपखलपणानं लागू पडतं. ते कोट करायचं होतं म्हणून फक्त माझं मार्केटिंग टॅग त्याला जोडला असं समजा. आता स्ट्रॅटेजिक टाइम आउट झाल्यामुळे मी पुन्हा पुढच्या विषयाकडे वळतो, कारण तशी यंदा IPL होणार नाहीये. पण गमतीचा विषय सोडूया. एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की एकंदरीतच कितीही चांगुलपणाने आपण एखादा निर्णय सरकार म्हणून, धोरणकर्ते म्हणून, रेग्युलेटर म्हणून घेतो, पण त्याचा आपल्या मनामध्ये नसलेला इम्पॅक्ट काही वेळेला होत असतो. जसं या करोनामुळे, या लॉकडाऊनमुळे ज्या प्रायव्हेट सेक्टर्समधल्या इन्व्हेस्टर्सची किंवा प्रमोटर्सची पंचायत झाली आहे, इंडस्ट्रियलिस्टची पंचायत झाली आहे,
आणि म्हणून त्यांनी घेतलेलं कर्ज, त्यांनी उभे केलेले कर्ज रोखे याची जी साधारणपणे जूनपर्यंतची परतफेडीची मुदत होती ती थोडी मार्चपर्यंतची परतफेडीची मुदत होती ती त्यांनी रिझर्व्ह बँकेने 1 जूनपर्यंत वाढवली. आत्ता 22 मेला जी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पत्रकार परिषद झाली त्याच्यात त्यांनी ही मुदत 1 जूनपासून 31 ऑगस्टपर्यंत वाढवली. म्हणजे जवळजवळ 6 महिन्यांनी मुदत वाढवली. याचा उद्देश वाईट नव्हता, पण त्याचा परिणाम असा झाला की जे डेट सिक्युरिटीज वाले आहेत, जे डेट सिक्युरिटीचे म्युच्युअल फंड आहेत, त्या डेट म्युच्युअल फंडांना वेळच्या वेळी पैसे आले नाहीत. त्यामुळे मग ते व्याजाच्या पोटीही येणार होते, काही वेळेला रिडम्पशनच्याही पद्धतीने येणार होते. आणि मग ते आले नसल्यामुळे एक मेजर ट्रिगर असा लागल्यामुळे फ्रँकलिन टेम्पल्टनला कदाचित आपली 6 डेट स्कीम्स बंद करण्याची परिस्थिती आली. म्हणजे ऑल काइंड्स ऑफ मार्केटमध्ये एक टायमिंग म्हणूनही विचार करावा लागतो, प्रॉडक्ट कंपोजिशन म्हणूनही विचार करावा लागतो आणि ॲक्च्युअल ऑकेजन ऑन विच आयदर आय एम बाईंग ऑर सेलिंग अशाही पद्धतीचा विचार करावा लागतो. कल्पना करा 1955 साली हा मनुष्य अशा पद्धतीचा विचार करतो. त्यावेळेला अगदी अमेरिकेतलाही शेअर बाजार एका अर्थाने स्थानिक होता. म्हणजे अमेरिकेचे मोठे गुंतवणूकदार कदाचित जगातल्या इतर देशांमध्ये गुंतवणूक करत असतील, पण जगातले इतर गुंतवणूकदार अमेरिकेमध्ये काम करत नव्हते. आज दोन्ही तऱ्हेनी, दोन्ही बाजूनी हा व्यवहार चालू आहे. अमेरिका भारत, अमेरिका चीन, हाँगकाँग अमेरिका, सिंगापूर अमेरिका, जपान अमेरिका आणि व्हायसे वर्सा. अशाही अर्थी ऑल काइंड्स ऑफ मार्केट्स म्हणजे टाइम झोनच्या दृष्टीने ऑल काइंड्स ऑफ मार्केट्स, प्रॉडक्ट झोनच्या दृष्टीने ऑल काइंड्स ऑफ मार्केट्स, ऑकेजनच्या दृष्टीने ऑल काइंड्स ऑफ मार्केट्स आणि अपॉर्च्युनिटीच्या दृष्टीने ऑल काइंड्स ऑफ मार्केट याचा उल्लेख, याचा संदर्भ, याचा विचार 1955 साली बेंजामिन ग्रॅहम हा मनुष्य करतो. कल्पना करा. म्हणजे हे म्हणून मी म्हणलं की माझ्या पुस्तकाचं पहिलंच प्रकरण घ्यायचं कारण हे होतं की इतकी गुंतवणुकीला योग्य असलेली भूमिका हा मनुष्य मांडतो आणि ती इतकी सोप्या सरळ साध्या भाषेत मांडतो. त्याचं वर्णन फार छान केलंय. जेनेट लोवेनी पुस्तक लिहिलंय आणि मेमॉयर्स ऑफ डीन ऑफ ग्लोबल इन्व्हेस्टिंग असं त्यांच्या मृत्यू, आता मेमॉयर्स असल्यामुळे साहजिकच त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये एक उल्लेख आहे. याची उंची 5 फूट 5 इंच, बेंजामिन ग्रॅहमचं वर्णन आहे. याची उंची 5 फूट 5 इंच, मोठं कपाळ, जाडे ओठ, मोठे डोळे, बाजूला पडलेलं टक्कल आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत मोजके काही तास उपस्थित राहिल्यानंतर हा विषय माझा नाही असं गृहीत धरल्यानंतर पूर्णपणाने याच्यात करिअर केलेला मनुष्य, खरं म्हणजे नाटकाची प्रचंड आवड असलेली व्यक्ती, ग्रीक, फ्रेंच आणि जर्मन आणि लॅटिन या 4 भाषांवरती प्रचंड पकड असलेला मनुष्य. इतकी पकड की ॲडम स्मिथ या प्रसिद्ध अर्थतज्ञाच्या मनी गेम या गाजलेल्या पुस्तकामध्ये काही ग्रीक सुभाषित आहेत, त्यातला संदर्भ चुकल्याचं हसत हसत त्याला सांगणारा हा मनुष्य, ज्याला नृत्याची, नाटकाची, साहित्याची आवड होती, नुसती आवड होती असं नाही, ऑपेरांचं लेखन केलं आणि त्याला नाचण्याचाही प्रयत्न करून पाहिला. अनेक वर्ष शिकल्यानंतरही ते जमलं नाही आणि असं असूनही याच्या बरोबरीने माहिती असलेला सोप्या भाषेतला मनुष्य. त्यामुळे मला वाटलं हे वर्णन आपल्याला परवडण्यासारखं आहे. आणि म्हणजे हे माझं स्वतःचं वर्णन आहे की नाही मला माहिती नाही, गमतीचा मुद्दा सोडू, परंतु त्या प्रवाही भाषेमध्ये या मनुष्यानं लिहिलेला हा जो विषय आहे आणि या दृष्टीने त्याच्याकडे आपण ऑल काइंड्स ऑफ मार्केट असं पाहिलं पाहिजे. आणि ज्या वेळेला त्यांनी त्या फुलब्राईट कमिशनला सांगितलं की वी हॅव डेव्हलप्ड, डिझाईन्ड अँड कन्सिस्टंटली फॉलोड हा शब्द प्रयोग महत्वाचा, की त्याच्यामध्ये किती सोप्या सोप्या गोष्टीचा विचार केला या माणसानं हे पाहू. याला 1955 साली हे सांगण्याचं नैतिक अधिकार आहे. आज वेगळ्या संदर्भामध्ये आपण तो शब्द वापरतो. त्या संपूर्ण विवेचनामध्ये हे विवेचन मेमॉयर्समध्ये उपलब्ध आहे, यूट्यूबवरतीही उपलब्ध आहे आणि फार मोठ्या प्रमाणावरती त्याचं थोडंसं ट्रान्सलेशन मगाशी जे मी सांगितलं माझं पुस्तक गुंतवणूक पंचायतन त्याच्यामध्येही घेतलंय. आपण सगळेजण SIPचा हल्ली उल्लेख करतो. आपण SIP म्हणल्यानंतर सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. तर सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे आपण म्युच्युअल फंडाची, एखाद्या म्युच्युअल फंड हाऊसची एखादी स्कीम निवडतो आणि दर महिन्याला त्याच्यामध्ये काहीतरी पैसे गुंतवत राहतो. तर त्यावेळेला 1955 साली सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये असे पैसे गुंतवायची सुरुवात अमेरिकेत झालेली होती. आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल की आपल्या देशामध्ये जितक्या सहजपणाने तुमच्या माझ्यासारखा वैयक्तिक गुंतवणूकदार हा शेअर बाजारामध्ये येतो, प्रत्यक्षपणे शेअर्सची खरेदी विक्री करतो,
तसं तितक्या सहजतेनं आणि तितक्या प्रकारावरती प्रमाणावरती अमेरिकेमध्ये आजमितीलाही ते होत नाही. होता होईतो सर्वसामान्य नोकरदार अमेरिकी गुंतवणूकदार हा वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतो आणि मग ते म्युच्युअल फंड पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतात. आणि त्यामुळे असे जे नियमितपणे पैसे गुंतवले जायचे त्याच्याविषयी म्हणताना बेंजामिन आणि तो SIP मध्ये त्याची सुरुवात होत होती आणि त्या फुलब्राईट कमिशनचा जे टर्म्स ऑफ रेफरन्स होते त्याच्यामधला हा एक विषय होता. तर त्यातल्या एका प्रश्नाला उत्तर देताना बेंजामिन ग्रॅहम असं म्हणले की सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन और SIP इज नॉट अ प्रॉडक्ट, इट इज शुड बी अ प्रोसेस. आपण विचार करूया की हे वाक्य त्या काळात एका वेगळ्या संदर्भामध्ये त्या माणसाने उच्चारलं, पण आज आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये, आज आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये या SIP इज अ प्रोसेस, SIP इज नॉट अ प्रॉडक्ट असं ते जेव्हा म्हणतात तो यातला भाग असेल का की वी हॅव डिझाइन्ड अवर परचेस अँड सेल सिस्टम विथ सच अ थिंग की आम्ही ते कन्सिस्टंटली फॉलो केलं. हा पुढचा भाग आला. तो कशा वेगवेगळ्या पद्धतीने पाहतो की साधारणपणे पहा, आपण बरेच वेळा शेअर बाजाराचा विचार करताना कॅपिटल ॲप्रिसिएशन म्हणून विचार करतो. तर हे असं म्हणायचे की प्रत्येक वेळेला प्रत्येक बाजारामध्ये कॅपिटल ॲप्रिसिएशन मिळतंच अशातला भाग नाही आहे. ही गोष्ट अत्यंत सत्य आहे. काही शेअर्स डिव्हिडंडसाठी घ्यायचे असतात असंही त्यांनी त्या वेळेला सांगितलंय. तो आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल की बेंजामिन ग्रॅहम त्यांच्या भाषणांमध्ये, त्यांच्या लेखांमध्ये, त्यांच्या लेक्चर्समध्ये एक उल्लेख किंवा एक उदाहरण नेहमी देत असत. त्याला ते सिगरेट बट्स असं म्हणत असत. सिगरेट बट म्हणजे ओढून संपल्यानंतर खाली टाकून दिलेलं सिगारेटचं थोटूक. त्याचा उल्लेख करून हा मनुष्य जो खरा हाडाचा साहित्यिक होता, ज्यानं 3 ऑपेरा लिहिलेले आहेत, ज्याचं म्युझिक या माणसांनी दिलेलं आहे, स्वतः नाचण्याचा गाण्याचा प्रकार करून पाहिलेला आहे, लग्न या संस्थेवरती विश्वास नसला तरी सुद्धा त्याच्याकरता 3 त्या काळातल्या अमेरिकेला धरून केलेली लग्न आहेत, त्याच्याबद्दल मला तुलना करायची नाही कोणाची. परंतु तो मनुष्य असं म्हणला की ते चाकून, त्याचं म्हणणं असं आहे की मोडलेलं लग्न आणि टाकून दिलेलं सिगारेटचं थोटूक हे सुद्धा दिसायला निरुपयोगी दिसलं तरी एक धडा देऊन जातं. आता मोडलेलं लग्न किंवा सिगारेटचं थोटूक या दोन्ही गोष्टींशी माझा संबंध आलेला नाही, पण तुम्हाला त्यातली संकल्पना आवडली. ते असं म्हणायले की सिगारेटचं थोटूक कितीही बुटाखाली चिरडला, तर ते साहजिक अमेरिकेतला असल्यामुळे ते बुटाखाली म्हणले. आपण भारतामध्ये बोलायचं झालं तर वाहणे खाली म्हणू, पण आपल्यापैकी अनेक जण चप्पल घालतात आणि आता तर हल्ली 51 दिवस लॉकडाऊनमध्ये राहिल्यानंतर बाहेरचे बूट घालायची आपल्यापैकी अनेकांची सवय सुटलेली आहे. तो गमतीचा मुद्दा नाही. ते म्हणले कितीही सिगारेटचं थोटूक तुम्ही चिरडलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये एखादं ठिणगी राहिलेलीच असते. अगदीच वेळ आली आणि अगदीच कोणाला तरी फार मोठी तलफ आली असेल, कारण चहा आणि सिगरेट हे तलफेचे विषय आहेत, सवयीचे विषय आहेत, ते तहानेचे विषय नाहीत. आणि त्यामुळे ते असं म्हणाले की एक तरी त्याच्यामधनं कश घेता येईल असं असतं. मग म्हणले चिरडलेल्या सिगारेटच्या थोटकामध्ये सुद्धा जशी एक कश घ्यायची क्षमता असते तसं बाजारानं टाकलेल्या शेअरमध्ये जर डिव्हिडंड मिळत असेल तर मी घ्यायला तयार आहे. कारण आफ्टर ऑल एकदा खिशामध्ये पैसा आल्यानंतर पैसा खिशामध्ये येणं हे महत्वाचं आहे. दिस इज द मार्जिन ऑफ सेफ्टी. ते असं म्हणले तो पैसा कॅपिटल ॲप्रिसिएशननी आला की तो पैसा डिव्हिडंड मधनं आला. घेणं काय, तुमच्या आणि माझ्या पैशामध्ये खिशामध्ये तो पैसा आला हे महत्वाचं आहे. फक्त त्याची क्षमता किती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. हे उदाहरण अशासाठी घेतलं की त्या फुलब्राईट कमिशनच्या वाक्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये प्रस्तावनेमध्ये ते असं म्हणले, त्यांनी केवळ मी माझ्या परचेसची मेथड बनवली असं नाही म्हणलं. ते म्हणले की फार विचारपूर्वक मी माझ्या परचेसेसचीही मेथड बनवली आणि फार विचारपूर्वक मी माझ्या सेल्सचीही मेथड बनवली. ते म्हणले जे शेअर असं ज्याच्यात क्षमता केवळ एक कश घेण्याची आहे म्हणून मी घेतली आहे, तर जेव्हा माझ्या लक्षात आलं की हा कश संपलाय त्या क्षणी काय वाटेल त्याचा भाव असू दे, माझा प्रॉफिट असू दे नाही तर लॉस असू दे, मी ताबडतोब तो शेअर विकलेला आहे. म्हणजे आपल्या गावठी बाजारामध्ये बोलायचं झालं तर कोंबडी खुडूक होईस्तोवर तिचा उपयोग आहे. कोंबडी खुडूक झालेली कळल्या ती विकणं महत्वाचं असतं. आपण आपल्याकडचे शेअर किती खडूक झालेत याचा कधीतरी विचार करतो का? माझ्या सकट सगळे आपण कोणताही शेअर घेतला, तो घेताना आवाच्या सवाभावानी घेतला तरी सुद्धा बाजार कितीही कोसळला, कितीही मोठा फ्रॉड झाला तरी आपल्याला एक मनोमन मरणाची आशा असते. आणि ती आशा अशी असते की पूर्णपणाने
आपल्याला असं वाटत असतं की कधी ना कधीतरी हा शेअरचा भाव मी घेतलेल्या भावापेक्षा जास्त वरच्या भावावरती जाईल. एक उदाहरण मी गमतीने नेहमी देतो. बिवलकर मॅडम आणि हर्षलने हे माझं उदाहरण ऐकलंय. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असे 4 महिने मी आपल्या डोंबिवलीच्या ध्रुव अकॅडमीमध्ये 4 तासाची पेड इन्व्हेस्टमेंट वर्कशॉप घेतलं, तर त्याच्यामध्ये हे उदाहरण दिलं होतं आणि ते उदाहरण आजही तितकंच लागू पडतंय म्हणून आत्ता इथे देतो. आणि बेंजामिन ग्रॅहमच्या ज्या तत्वाची आपण चर्चा करतोय त्याच्याशी ते निगडीत असतं आहे म्हणूनही देतो. ते उदाहरण असं होतं की शेवटी आपण बाजारामध्ये हर्षद मेहताच्या काळामध्ये जेव्हा मी त्याचं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून काम करत होतो त्यावेळेला कर्नाटका बॉल बेअरिंग 10,000 रुपयांनी शेअर घेतलेली माणसं आहेत. आजही त्यांना तो शेअर विकलेला नाही, कारण आता त्या शेअरचं ट्रेडिंगच होत नाही, त्यामुळे तो गळ्यात पडला असं नाही, पण लोकांना भाबडी आशा होती की हे असतं. आणि त्यावेळेला मी इन्व्हेस्टमेंट लेक्चर्स घेत असताना गमतीने म्हणत असे की अरे शेवटी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की माधुरी दीक्षितला आपली बायको समजण्यात शहाणपण नसतं, आपल्या बायकोला माधुरी दीक्षित समजण्यात शहाणपण असतं. एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट दिस बेंजामिन ग्रॅहम इज टेलिंग व्हेन ही सेड दॅट वी हॅव डिझाइन्ड अवर परचेस अँड सेल्स पॉलिसी थ्रू डेलिबरेशन अँड वी हॅव फॉलोड इट कन्सिस्टंटली इन ऑल काइंड्स ऑफ मार्केट. हे ऑल काइंड्स ऑफ मार्केटचं एक वेगळ्या पद्धतीने उदाहरण घेऊ. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मी कारण या संपूर्ण 5 दिवसाच्या व्याख्यानमालेची जे काही पत्रक फिनमार्कने तुम्हाला सगळ्यांना जारी केलं आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हणलंय की या 5 गुंतवणूक तज्ज्ञांच्या गुंतवणूक पद्धतींचा आजच्या मितीतल्या सद्यस्थितीतल्या भारतीय गुंतवणूक क्षेत्राशी सांगड घालणारी व्याख्यानमाला, आणि म्हणून मी हे उदाहरण घेतोय. आपण लक्षात घेऊया की ज्यांनी गोष्टीचा विचार केलेला आहे, की ज्यांनी या माझ्या भाषणांचा बजेटच्या ऐकलेली आहेत. तुमच्या लक्षात असेल तर 1 फेब्रुवारी 2020ला जेव्हा यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प आला त्याच्यानंतर माझी जागजागी भाषणं झाली. मी प्री बजेट पोस्ट बजेट बोलतोय. डोंबिवलीत तर गेली 33 वर्ष मी पोस्ट बजेटवर बोलतोय आणि तुम्ही इतके मेहरबान आहात माझ्यावरती की साधारणपणे कमीत कमी 800 आणि जास्तीत जास्त 1500 अशा लोकांच्या उपस्थितीत मी गेली अनेक वर्ष टिळकनगरच्या मैदानावरती बोलतोय. तो गमतीचा भाग सोडून त्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की 1 फेब्रुवारी ते 31 मार्च या काळामध्ये याच्या आधी कधीही मिळाला नाही इतका डिव्हिडंड आपल्याला मिळेल. नंतर काय होईल ते मला माहिती नाही. आणि माझी 32शी वठल्यासारखा तो शेअर्स त्या 2 महिन्यामध्ये आपल्याला डिव्हिडंड मिळालेत. केवळ सरकारी कंपन्यांनी, सरकार त्याचा मेजर शेअर होल्डर आहे म्हणून खूप मोठ्या प्रमाणावरती डिव्हिडंड दिला आहे अशातला भाग नाही. पण त्याच्याही पेक्षा सुद्धा त्याचं कारण असं होतं की व्हेन टू परचेस अँड व्हेन टू सेल त्याच्यामध्ये हे बसतं. व्हेन टू परचेस ज्या वेळेला 1 फेब्रुवारीला सकाळी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना असं सांगितलं की 1 एप्रिलपासून जे नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल त्या आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला आणि मला शेअर होल्डर म्हणून मिळणारा डिव्हिडंड हा शेअर होल्डरकडे टॅक्सेबल होईल, कंपनीकडे होणार नाही. म्हणजे 31 मार्चच्या आधी जो डिव्हिडंड दिला जाईल त्याच्यावरती कंपनी 15% डिव्हिडंड देईल. मग सरकारी कंपन्यांमध्ये सरकार मोठ्या प्रमाणावरती शेअर होल्डर आहे, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये त्याचे प्रमोटर मोठ्या प्रमाणावरती शेअर होल्डर आहेत. मग अशी माणसं जर जास्त प्रमाणामध्ये शेअर्स घेणार असतील तर ते साहजिक कमी टॅक्स त्याच्यावरती द्यावा लागेल, कारण कंपनी जेव्हा टॅक्स कापत होती तेव्हा ती सरसकट 15% कापत होती. आता तो डिव्हिडंड माझ्या हातात आल्यानंतर माझ्या अॅन्युअल इन्कम मध्ये ऍड होणार आहे आणि माझ्या अॅन्युअल इन्कम मध्ये ऍड झाल्यानंतर माझा अॅन्युअल इन्कम ज्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये असेल त्या टॅक्स ब्रॅकेटचा मला इन्कम टॅक्स लागणार आहे. आता तुम्ही कल्पना करा की साधारणपणे मी गेली 30 वर्ष मी मगाशी म्हटलं तसं या शेअर बाजाराशी निगडीत आहे. माझा अभ्यास मला असं सांगतो की साधारणपणे शेअर होल्डिंग असणारी जी माणसं आहेत की ज्यांचा डिव्हिडंड टॅक्सेबल होऊ शकतो अशी जी माणसं आहेत त्या सगळ्यांचा अॅन्युअल इन्कम हा इन्कम टॅक्सच्या हायएस्ट ट्रॅक ब्रॅकेटमध्ये आहे, म्हणजे 35% झाला. मग कल्पना करा 15% टॅक्स देणं मला परवडणार आहे का 35% टॅक्स देणं मला परवडणार आहे. त्यामुळे जेव्हा 15 आहे तेव्हा मी मॅक्सिमम डिव्हिडंड देऊन घेतला. मग मी जर 1 फेब्रुवारीला असे शेअर्स निवडून तो डिव्हिडंड चांगला मिळेल म्हणून जर ते शेअर घेतले असतील तर असा डिव्हिडंड माझ्या खात्यात जमा झाल्या काय वाटेल ते भाव असला तरी तो शेअर विकण्याची आवश्यकता होती की नाही. तेव्हा जर मी भाबडेपणाने गृहीत धरलं असतं तर ही पंचायत झाली असती का. पण त्याला एक अपवाद करावा लागला असता आणि तो आता खरा महत्वाचा आहे आणि त्याचं मार्गदर्शन मी माझ्या त्या पेड इन्व्हेस्टमेंट वर्कशॉपमध्ये केलं होतं. मी असं म्हणलं होतं की हे ज्या कंपन्या फक्त अॅन्युअल डिव्हिडंड जास्त प्रमाणावरती देतात त्यांच्यासाठी खरं लागू आहे, पण ज्या कंपन्या इंटरिम डिव्हिडंडही देत राहतात त्या कंपन्या विकण्याची घाई करण्याचं कारण नाही. आणि मी त्याही वेळेला असं तुम्हाला म्हणलं होतं की इंटरिम डिव्हिडंड कोणती कंपनी देणार आहे याचं एक इंडिकेशन असतं.
हे मी फक्त बेंजामिन ग्रॅहमचं तत्व घेतलं, त्याचं आत्ताच्या आपल्या बाजाराशी सांगड घालतोय. हे बेंजामिन ग्रॅहमच्या पुस्तकात नाही, हे चंद्रशेखर टिळकनी बेंजामिन ग्रॅहमच्या तत्वाचं केलेलं विश्लेषण आहे. आणि अशाच पद्धतीने 5 दिवस या वेगवेगळ्या लोकांचं मी विश्लेषण करणार आहे. हा जर पॅटर्न तुम्हाला मान्य असेल तर, मान्य आहे की नाही तुमच्या कमेंट्समध्ये इथे मला दिसलं तर त्याविषयीच जाईल. मी असं म्हणलं तर की ज्या कंपन्या इंटरिम डिव्हिडंड देण्याची शक्यता आहे ते आपल्याला त्यांचा रिझल्ट कळायच्या आधी कळेल. आता कसं त्याचंही मी उदाहरण दिलं होतं फेब्रुवारी महिन्यातच बोलताना इन्व्हेस्टमेंट्समध्ये आणि नंतरच्या संदीप वैद्याच्या गुंतवणूक व्याख्यानमालेमध्ये. आणि मी असं म्हणलं होतं की त्या कंपन्या तुम्हाला विचारतील की तुम्ही कोणत्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये आहात किंवा तुम्ही काही विशिष्ट फॉर्म देणार आहात का. जी कंपनी अशी तुम्हाला ईमेल पाठवते ती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दीपक काळे सर थँक्यू. दीपक काळे सरांनी ताबडतोब माझ्या दोन्ही मुद्द्याला हो मी उल्लेख केला होता असं म्हटलं म्हणून त्यांना थँक्यू म्हटलं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की गेल्या 15-20 दिवसामध्ये कंपन्यांची नावं घेणं योग्य होणार नाही, पण आपल्यापैकी अनेकांना 3 कंपन्यांकडनं ईमेल आलेली आहे की तुम्ही आता त्यांनी असं सांगितलं नाही आम्ही इंटरिम डिव्हिडंड देणार आहोत. त्यांनी असं सांगितलं की अशा पद्धतीचे टॅक्स ब्रॅकेटमध्ये फरक टॅक्स रेट्समध्ये आणि टॅक्स इम्पोजिशनमध्ये फरक झालेला आहे, तर तुम्ही आम्हाला याची माहिती द्याल का. इज इट नॉट अन इंडिकेशन दॅट if I have not bought these shares before, I can buy it now, I can take an interim dividend, and after it becomes ex-dividend in the market, I can sell it if the market prices has not gone to the appreciation where I am going. कारण त्याचा जो फरक आहे तो माझ्या खात्यात इंटरिम डिव्हिडंड जमा होईल यातनं होऊ शकतं. सो मी केव्हा विकायचं, कसं विकायचं याचाही विचार केला पाहिजे. अशा वेगवेगळ्या 39 घटकांची चर्चा माझ्या मार्केट मेकर्स या पुस्तकामध्ये आहे. ते राजहंसांनी काढलेलं पुस्तक आहे, त्याची सध्या 3री आवृत्ती सुरू आहे आणि 2 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार त्याला मिळाला आहे. पुस्तकाचं मार्केटिंग नाही, कदाचित आपल्याला जर संधी मिळाली तर जसं आता ह्या 5 जणांविषयी 5 दिवसात बोलणार आहोत तसं त्या 39 घटकांविषयी 1 किंवा 2 सेशनमध्ये बोलण्याचा प्रयत्न करू. होता होईल त्यातले बरेचसे घटक या 5 दिवसांमध्ये घेण्याचाही मी प्रयत्न करतो. अगदीच आयोजकांच्या गळ्यात पडला अशातला भाग नको, गमतीचा भाग सोडूया. या 2 गोष्टी अशासाठी लक्षात घ्याव्या लागतात की ही परिस्थिती बाजारामध्ये वारंवार येत असते. फक्त आपली परिस्थिती अशी असते की आपण शेअर्समध्ये कशा पद्धतीने पाहतो याचाही विचार करावा लागतो. या बाबतीत बेंजामिन ग्रॅहमचं फार एक गाजलेलं वाक्य आहे. बेंजामिन ग्रॅहम असं म्हणले की बहुतांश वेळेला सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या आयुष्यात शेअर्स विकत घेण्याची वेळ एकदाच येते किंवा कमी वेळा येते. तुलनेनं शेअर्स सांभाळत राहण्याची त्याच्यावरती जास्त वेळ येते आणि त्यामुळे गुंतवणूक या क्षेत्राची काळजी घ्यायची सतत गरज असते. आणि म्हणून तुमच्या लक्षात असेल तर या विवेचनाची सुरुवात करतानाच मी असं म्हणलं की गुंतवणूक हा काळजी घेण्याचा विषय आहे, काळजी करण्याचा विषय नाही. कारण शेअर्समध्ये गुंतवणूक करणं हे आपल्या भारतीय संस्कृतीतल्या लग्नासारखं नाही आहे. ही सिंहाची गुहा अशी आहे की तिथे आत जायचेही ठसे असू शकतात आणि बाहेर यायचेही ठसे असू शकतात. आपण वेळच्या वेळी बाहेर येत नाही ही अडचण आहे. आणि म्हणून बघा त्या फुलब्राईटमध्ये त्यांनी फक्त परचेस मेथडॉलॉजीचा विचार नाही केलेला, बेंजामिन ग्रॅहम यांनी सेल्स मेथडॉलॉजीचाही विचार केलेला आहे. आणि ह्या माणसाचा का विश्वास ठेवला पाहिजे की शेअर बाजारामध्ये सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की शेअर बाजारामधली माणसं ही विचित्र पद्धतीची असतात. त्यांच्या चारित्र्यावरती, त्यांच्या चरित्रावरती, त्यांच्या मेथडवरती सहजासहजी आपला फारसा विश्वास नसतो. परंतु हा मनुष्य असा आहे की ज्यांनी विश्वासाने या माणसाकडे 1929 साली च्या महामंदीतही पैसे दिले होते, हे पैसे ज्यांचे पूर्णपणाने बुडले ते पैसे त्या गुंतवणूकदारांना सव्याज पूर्ण रिटर्न्सनी परत करेस्तोवर 7 वर्ष या माणसानं एक नवा पैसाही पगार किंवा बोनस आपल्या ब्रोकिंग फर्ममधनं घेतला नाही. आणि एवढ्या करता त्या माणसाविषयी त्याचा घटस्फोट झाल्यानंतर दुसऱ्या पत्नीने असं भर कोर्टात सांगितलं, अनडाउटेडली ही इज अ ह्युमन बट नॉट नेसेसरीली अ ह्युमन. कल्पना करा, घटस्फोट झाल्यानंतर त्या पेपरवर सही करताना ती पत्नी म्हणते की दिस मॅन इज ह्युमन. म्हणजे तो मानवी दृष्टिकोन ठेवणारा आहे, तो मानव नाही कारण त्यांचा घटस्फोट झाला. म्हणजे इतकी नीतिमत्ता बाळगलेला हा माणूस आहे. तो का म्हणला असं? तो असं म्हणला. आणि ह्या माणसाच्या तत्वज्ञानाला एक विचित्र पार्श्वभूमी आहे. या माणसाचं मूळ नाव ग्रॅहम नाहीये, त्याचं मूळ नाव आहे तो ग्रासबाउम.
परंतु त्या दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळामध्ये जूनबद्दलची जी एक विशिष्ट भावना केवळ जर्मनीमध्ये, तर जर्मनीची रिॲक्शन म्हणून सगळ्याच ठिकाणी अमेरिका, इंग्लंड सारख्या देशांमध्ये ही जूनविषयी जी भावना होत होती. आपल्याला जूनविषयीची अमेरिकेची भावना असलेल्या प्रसिद्ध कादंबऱ्या सांगायचं हे व्यासपीठ नाही. ती कल्पना लक्षात घ्या. त्यामुळे यांच्या लक्षात आलं की असं जू नाव कधीही आपण अशा पद्धतीने ठेवणं चालणार नाही. म्हणून ह्या माणसानं ग्रॅहम असं नाव घेतलं. हा मनुष्य 9 वर्षाचा असताना त्याचे वडील वारले. त्याच्या आईनी स्वतःची घरं भाड्याने द्यायची. त्यावेळेला अमेरिकेत, इंग्लंडमध्ये शिकायला येणारे जे विद्यार्थी होते त्यांना पेइंग गेस्ट सारखं ठेवायचं, त्यांची खायची प्यायची व्यवस्था करायची. अशा पद्धतीचा व्यवसाय करून ह्या सगळ्या मुलांना वाढवलं. आणि त्याच्या जोडीला त्या काळामध्ये तिला काय वाटलं, कल्पना करावं, म्हणजे आपल्याकडे आजही परिस्थिती शक्य नाही, पण त्या काळामध्ये अशा विपन्नावस्थेतल्या एका ज्यू स्त्रीनं लोन घेऊन शेअर्स घेतले आणि त्याच्यामध्ये त्याचे पैसे त्या हरल्या. तेव्हापासनं या माणसाचा सट्टेबाजीला प्रचंड विरोध आहे आणि तो मरेपर्यंत आहे. त्यांनी शांतपणे सांगितलं, मूळ मुद्दलाची सुरक्षितता आणि त्याच्यावरच्या सुरक्षित उत्पन्नाची हमी जे देतं त्याला गुंतवणूक म्हणतात, बाकी सगळ्याला सट्टेबाजी म्हणतात. मला सांगा, शेअर बाजाराची काहीतरी सत्सद विवेक बुद्धी शिल्लक असलेली, सारासार निकषांवरती चर्चा करणारी, याच्यापेक्षा अत्यंत सुंदर अशी व्याख्या असू शकते का? त्यामुळे पाहतो असं सूत्र दिल्यासारखं म्हणतो की जसं मला नेहमी गमतीने वाटतं की बायबलमध्ये जसं एका वाक्यामध्ये सूत्र सांगितलं जातं किंवा आपल्या समर्थांच्या दासबोधामध्ये किंवा तुकारामांच्या गाथेमध्ये जसं एकेका वाक्यात सूत्र सांगितलं जातं, तसं मी मगाशी म्हटलं तशी याची सूत्र आहेत की नाही, की SIP सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन इज अ प्रोसेस, इट्स नॉट अ प्रॉडक्ट. हे जो तेव्हा तो म्हणतो ही केवळ साधन सुचिता नाहीये. तो म्हणला याचा अर्थ काय, की मला केव्हा माझी सुरक्षिततेची हमी मिळते. जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की पान सडलं का, घोडं अडलं का, भाकरी करपली का, फिरवली नाही म्हणून. म्हणजे ती फिरवायची प्रक्रिया झाली पाहिजे. मग आपण नाचता येईना अंगण वाकड्यासारखं म्हणतो की काय नाही, आज भाकरी करपली कारण ती उकड काढली नव्हती, भाकरी काढली नव्हती कारण मी गॅस आधीच मोठा केला होता, भाकरी करपली कारण माझा तवा खालनं बुडाला फाटला होता. असं नाहीये. तो म्हणला आपण जर दररोज ते प्रॉडक्ट वापरत राहिलो ना की आपल्याला कळतं कुठं काय करायचं ते. आपण जसं नेहमी म्हणतो की जे सरावाचे बैलगाडीचे बैल असतात ते आपल्या घरच्या वाटेकडे कधीही त्या बैलवानानं हाकलले नाहीत तरी ते जातात, कारण त्यांना रस्ता तो पायाखालचा असतो. जसा तो बैलांचा रस्ता पायाखालचा असतो तशी गुंतवणूक आपल्या हाताखालची किंवा मनाखालची असते का, हा विषय आहे. हे बेंजामिन ग्रॅहमचं तत्व आहे. त्याचं म्हणणं असं आहे की आज मी दर महिन्याला इतके पैसे गुंतवेल किंवा विशिष्ट काळानंतर इतके पैसे गुंतवेल, हा सवयीचा भाग झाला पाहिजे. याचा अर्थ मी तिथेच त्याच प्रॉडक्टमध्ये तितकीच रक्कम बाकी कशाचाही विचार न करता गुंतवेन असं नाही. हे सांगण्याचं कारण पहा आपणही म्युच्युअल फंडमध्ये सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा यातनं सुरक्षितता निर्माण होते. कारण आपण जितकी वेगवेगळ्या साधनांचा वेगवेगळ्या वेळेला विचार करू तेव्हा आपल्या नकळत आपला कन्सल्टंट सांगतो म्हणून, आपला एजंट सांगतो म्हणून, आपण वाचले म्हणून वेगवेगळे विषय आपण वाचत राहतो आणि आपला मेमरी रिकॉल अत्यंत चांगला असतो. आपण सोयीस्कररित्या बायकोचा आणि लग्नाचा वाढदिवस विसरतो ही गोष्ट वेगळी, परंतु आपला मेमरी रिकॉल फार वाईट नसतो. आणि म्हणून ते म्हणले की मला गुंतवणुकीची सवय असली पाहिजे. याचा अर्थ मला गुंतवणुकीच्या साधनाची, इन्स्ट्रुमेंटची सवय असली पाहिजे अशातला भाग नाही. हे सांगण्याचं कारण असं आहे की आज विचार करूया की जर मी SIP मध्ये पैसे गुंतवत असेल आणि आत्ता जर फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडच्या डेट स्कीम मध्ये गडबड होत असेल किंवा सेबीने जर सांगितलं असेल की केवळ फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडचे डेट स्कीम्स असं नव्हे, केवळ फ्रँकलिन टेम्पल्टनच्या म्युच्युअल फंडचे डेट म्युच्युअल फंड असं नव्हे तर एकंदरीतच सगळ्या डेट म्युच्युअल फंडमध्ये जे आहे त्याची स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग करता येईल. मग मला जर गुंतवणुकीची सवय असेल तर मला लक्षात ठेवावं लागेल की आजपर्यंत जर माझा डेट म्युच्युअल फंडामधला SIP असेल तर तो मला बंद करून दुसरीकडे गेलं पाहिजे. त्याच्याऐवजी आज जर मी फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंड मधल्या त्या डेट स्कीम्स मध्ये अडकलो असेल, ज्यांचे आता रिडीम्शनचे पैसे द्यायला फ्रँकलिन टेम्पल्टनने सुरुवात केली आहे, तर त्या 6 स्कीम ज्या त्यांनी बंद केल्या आहेत त्या आता बंद झाल्यात. ते बंद झाल्यानंतर जर त्याची काही युनिट्स माझ्याकडे असतील तर त्याची ऑनलाईन रिडम्शनची सुरुवात मी ताबडतोब केली पाहिजे.
काही जणांचा अनुभव असा आहे की ते ऑनलाईन रिडम्शन होत नाहीये. मग तसं जर होत असेल तर मी कदाचित त्या फ्रँकलिन टेम्पल्टनच्या कस्टमर केअरशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे. ज्या एजंटच्या थ्रू, ज्या ॲडवायझरच्या थ्रू मी ते फ्रँकलिन टेम्पल्टनचे डेट स्कीम्स घेतलेले आहेत ते रिडीम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण तेवढ्याच काळात एवढी एकच स्टेप नाहीये. फ्रँकलिन टेम्पल्टनचे म्युच्युअल फंडचे आलेले पैसे मी दुसरीकडे गुंतवले पाहिजेत आणि जे फ्रँकलिन टेम्पल्टनच्या म्युच्युअल फंडमध्ये या काळामध्ये माझे SIP म्हणून पैसे गेले असते तेही मी दुसरीकडे गुंतवले पाहिजेत. म्हणजे गुंतवणुकीची सवय चालू ठेवली पाहिजे. याचा अर्थ गुंतवणुकीचं तेच साधन चालू ठेवलं पाहिजे असं नाही. आणि या अर्थाने बेंजामिन ग्रॅहम असं म्हणतो की एकंदरीतच इट इज अ प्रोसेस, इट इज नॉट अ प्रॉडक्ट. आणि हे उदाहरण देताना किंवा ते विवेचन करताना बेंजामिन ग्रॅहमने दिलेलं उदाहरण फार छान आहे. बेंजामिन ग्रॅहम असं म्हणाले की एखाद्या औषधाची किंवा एखाद्या झाडाची माहिती करून घेत असताना केवळ त्या झाडाची माहिती करून चालत नाही, तर ते झाड ज्या जंगलात वाढतं त्या जंगलाचीही माहिती करून घ्यावी लागते. कारण त्या जंगलाची जशी परिस्थिती असेल त्याच्यावरती ते झाड मोठं होईल की नाही, ते रुजेल की नाही हे लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे जसं तस्लीम नसरीन त्यांच्या लज्जा या गाजलेल्या पुस्तकामध्ये म्हणतात की एखादं झाड एखाद्या ठिकाणाहून उपटून आणून दुसरीकडे लावलं तर ते कदाचित वाढेल, पण ते वाढलंय याचा अर्थ ते रुजेल असं नाही. आणि ते झाड आणि आपल्या जर लक्षात आलं नाही की ते झाड कुठचं, तर मग आपला हनुमान होण्याची शक्यता आहे. की जसं आपण ते रामायणामध्ये वाचतो की लक्ष्मणाला मूर्छा आली, त्याच्यासाठी औषधी हवी होती, ती रामाने सांगितलेली औषधी हनुमानाच्या लक्षात आली नाही, तो टेकडीच घेऊन आला. पण हनुमान होता म्हणून तो टेकडी घेऊन येऊ शकला. हो, अख्खं म्युच्युअल फंड इंडस्ट्री घेण्याची, टेकडी उचलण्याची तुमची माझी आर्थिक आणि शारीरिक क्षमता नाही ना. त्यामुळे आपल्याला झाड आणि जंगल दोन्ही लक्षात ठेवावं लागतं. हे जेव्हा मी उदाहरण वाचत होतो ना तेव्हा मला शूमाकरची, प्रसिद्ध ब्रिटिश तत्वज्ञ शूमाकरची आठवण झाली. शूमाकर फिलॉसॉफीचं एक तत्व सांगताना असं म्हणला होता की त्या गोष्टींचा विचार अशासाठी केला पाहिजे. ते म्हणले कसं आहे माहितीये का, कुठचाही जातीवाचक संदर्भ घेऊ नका हा प्लीज, मी फक्त प्रॉडक्ट म्हणून सांगतोय. ते म्हणले की चांगलं चांभार व्हायचं असेल तर केवळ चपलेकडे लक्ष ठेवून चांभार चांगलं होता येत नाही, त्या माणसाच्या पावलाकडेही त्याला लक्ष ठेवावं लागतं. कारण त्या पावलाच्या आकारानुसार त्याला सोयीस्कर काय चप्पल असेल हे ठरतं. मला जर मी डायबेटिक पेशंट असेल तर माझी गरज वेगळी असेल, कारण एरवी कोल्हापूर चप्पल खूप चांगली असेल. पण मी जर डायबेटिक असेल तर कोल्हापूर चप्पल पहिले 2 दिवस लागते आणि ते माझ्या रक्ताला सहन नाही झालं तर मी काय करू. कारण मुळात डायबेटिक माणूस असेल मी, तर माझी पावलाची मला तशीही काळजी घ्यावी लागते. या अर्थाने माझी क्षमता काय, मग ती आर्थिक असेल, ती भावनिक असेल, ती व्यावहारिक असेल, ती व्यावसायिक असेल, ती सामाजिक असेल, ती कौटुंबिक असेल, याच्यानुसार ते प्रॉडक्ट चांगलं आहे की नाही पाहावं लागतं. आणि एवढ्या करता आपल्याकडे पूर्वी फॅमिली डॉक्टरची कन्सेप्ट होती. कारण त्या फॅमिली डॉक्टरला आपण न सांगताच मला एक व्यक्ती म्हणून मी त्याच्या समोर उभं राहिल्यानंतर मी त्या दिवशी मान दुखते म्हणून गेलो असेल, सर्दी होते म्हणून गेलो असेल, खोकला झालाय म्हणून गेलो असेल. कारण दरवेळेला सर्दी खोकल्याच्या वेळेला पूर्वी करोना नव्हता ना, पण त्याला लक्षात असायचं की अरे बाबा याला ही ॲलर्जी आहे किंवा याच्या घरामध्ये ही ॲलर्जी आहे, त्यामुळे तो ते औषध मला देत नसे. तर अशा पद्धतीने जर तुमचा फॅमिली इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट असेल तर प्रश्न येत नाही. अदरवाईज तुम्हाला अभ्यास करता येतो, तो करावा लागतो. जसजशी आपण साधनं बदलत जाऊ कालानुरूप तसं आपल्याला जंगलाचीही माहिती होते, झाडाचीही माहिती होते आणि मग आपल्या गुंतवणुकीच्या संकल्पना तस्लीम नसरीन म्हणतात तसं मनामध्ये, व्यवहारामध्ये केवळ रुजतात असं नाही, तर त्या नफाही देऊन देतात. बेंजामिन ग्रॅहम विषयी असं म्हटलं जातं की तो एक अस्खलित वक्ता होता, तो बहुआयामी व्यक्ती होता, पण असं असूनही त्याचा मार्जिन ट्रेडिंगला पूर्णपणाने विरोध होता. मला हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक घ्यायचा आहे. आपण बरोबर 5:30ला सुरुवात केली आहे आणि साधारणपणाने मी 7 वाजेस्तोवर बोलावं अशी अपेक्षा आहे. थोडं 5-10 मिनिटं मागे पुढे झालं तर मला सांभाळून घ्या. तुमची हरकत नसेल तर आपण पुढचा मुद्दा मांडायला मी सुरुवात करतो. तुमचे जसजसे प्रश्न येतात तसतसं मी इथे घेतोय. पारस मेहतांचा एक प्रश्न आहे की विल यू गाईड फॉर अनदर स्कीम इन फ्रँकलिन म्युच्युअल फॉर इन्व्हेस्टर्स मनी. अत्यंत उघड आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया, अशा पद्धतीची टिप देणं हा या व्याख्यानमालेचा उद्देश नाहीये आणि तरीही मी त्याचं एक ढोबळ उत्तर देतो आणि फाजीलपणाने नाही तर अगदी चांगुलपणाने असं सांगतो की मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घेऊ की 1 जून नंतर जर तुम्ही मला माझी पेड फी दिलीत तर कुठे ठिकाणी शेवटी असे ना मलाही माझी कमर्शियल्स पाहू देत. गमतीचा मुद्दा सोडू, माझं म्हणणं इतकंच आहे. एक गोष्ट लक्षात घ्या
की फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडनी आपणहून 6 डेट स्कीम्स बंद केली आहेत. कुठचाही घोटाळा झाला म्हणून सेबीने किंवा केंद्र सरकारने कारवाई केली म्हणून फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडनी तुमच्या स्कीम्स बंद केलेल्या नाहीत. आणि त्यामुळे फ्रँकलिन टेम्पल्टनच्या ज्या 6 डेट स्कीम बंद झाली आहेत त्याचा जरूर विचार करा. त्या ताबडतोबीनं विका. त्याच्याच बरोबरीने जे इतर म्युच्युअल फंडमधल्या तुमच्या डेट स्कीम्स आहेत, इतर म्युच्युअल फंड हाऊसमधल्या तुमच्या ज्या डेट स्कीम्स आहेत त्याची तुमची NAV किती आहे ते पहा. ॲम्फीच्या वेबसाईटवरनं तुमच्या संपूर्ण म्युच्युअल फंडच्या होल्डिंगचं याच्याबद्दलचं स्टेटमेंट डाउनलोड करा. ते स्टेटमेंट डाउनलोड केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की कोणत्याही स्कीममध्ये वेळोवेळी जी तुम्ही केलेली स्कीम आहे त्याची ॲव्हरेज NAV ही दिलेली असते आणि ज्या दिवशी हे स्टेटमेंट जनरेट झालंय त्याचीही NAV दिलेली असते, ज्यांची ॲव्हरेज NAVच्या अगेन्स्ट करंट NAV दिलेली असते. जर तुमची ॲव्हरेज NAV करंट NAV पेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्याचा रिव्ह्यू करण्याची आवश्यकता आहे. आणि जिथे तुमची करंट NAV ही ॲव्हरेज NAV पेक्षा जास्त आहे तर जिथे ॲव्हरेज NAV जास्त आहे त्यातनंच पैसे काढून घ्या आणि जिथे करंट NAV जास्त आहे तिथे ते पैसे इन्व्हेस्ट करा. याबद्दलची डिटेल्ड चर्चा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी बाजार गप्पा म्हणून दर रविवारी सकाळी एक व्हिडिओ लोड करतो. आणि माझा ह्या आजपर्यंत मी अक्षय तृतीयेला हे सुरू केलं बाजार गप्पाचं सदर. त्या बाजार गप्पाच्या 5ही सदरामध्ये या विषयाची वेगवेगळ्या अँगलनी मी केलेली चर्चा आहे. पारस मेहतांना मी विनंती करीन की माझ्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये बाजार गप्पाचेही भाग पहा. आणि त्याच्यात जसे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये करोना नंतरची गुंतवणूक आणि अर्थ-राजकारण गुंतवणूक अशी आत्ता 15 आणि 22 मेची माझी 2 सेशन्स आहेत आणि एक MITचं सेशन आहे. त्याच्यामध्ये तुमच्या या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं मिळतील. मला वाटतं मी मेहतांच्या प्रश्नांचं उत्तर दिलंय. मी माझ्या पुढच्या प्रश्नाकडे जातो, पुढच्या मुद्द्याकडे जातो. बेंजामिन ग्रॅहमचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही बाजारामध्ये कोणत्याही कारण तुमचा जो पारस मेहता जो प्रश्न की पैसे कुठे गुंतवू त्याचं म्युच्युअल फंडच्या पलीकडचंही उत्तर देतो, त्याचंच एक्सटेन्शन आहे असं समजा. पण हा मुद्दा मात्र तशा अर्थाने बेंजामिन ग्रॅहमचा आहे. बेंजामिन ग्रॅहम असं म्हणले कारण आपल्याकडे बरेच वेळेला चर्चा करताना असं म्हटलं जातं की आपल्या बाजाराचं आपल्या गुंतवणूक क्षेत्राचं फार मोठ्या प्रमाणावरती इन्स्टिट्यूशनलायझेशन होत आहे आणि त्यामुळे तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक किंवा इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरला बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या संधी ह्या पूर्णप्रमाणे कमी होत चालली आहेत. बेंजामिन ग्रॅहमचं म्हणणं बरोबर याच्या उलट आहे. आणि बेंजामिन ग्रॅहम 1956ला जेव्हा बाजारातनं रिटायर झाले तरी ते 1976 पर्यंत या बाजाराचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करत होते आणि त्याच्या आधारावरती त्यांनी दिलेलं हे मत आहे. ते म्हणले बाजाराची कोणत्याही देशातल्या कोणत्याही बाजाराची कोणत्याही काळातली स्थिती अशी असते की प्रत्येक वेळेला शब्द महत्वाचा आहे. प्रत्येक वेळेला केवळ इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जास्त आहेत याचा अर्थ इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरला संधी नसते असा त्याचा. कित्येक शेअर्स बाजारामध्ये असे असतात तिथे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जाऊच शकत नाहीत कारण त्यांचा त्या शेअर्सचा काही वेळेला फ्लोटिंग स्टॉक कमी असतो, काही वेळेला मुळात त्याचा इक्विटी बेसच कमी असतो, काही वेळेला सेक्टरल रेग्युलेशन्स असतात जसे आपल्याकडे सेबीची म्युच्युअल फंडांवरती रेग्युलेशन्स आहेत किंवा FII वरती रेग्युलेशन्स आहेत की एका स्क्रिप्टमध्ये इतके पर्सेंटेजच FII असू शकतात, एखाद्या स्क्रिप्टमध्ये इतकेच म्युच्युअल फंड असू शकतात. म्युच्युअल फंडमध्ये तो सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड जर नसेल, जनरल ग्रोथ किंवा बॅलन्स अशा पद्धतीचा जो शेअर असेल म्युच्युअल फंड स्कीम असेल तर एका स्क्रिप्टमध्ये किती पैसे गुंतवता येतील, एका सेक्टरमध्ये किती पैसे गुंतवता येतील. मग अशा परिस्थितीमध्ये उरलेला संपूर्ण बाजार हा इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरला लागू पडतो. आणि त्यावेळेला त्यांनी दिलेलं उदाहरण त्याला बार्गेन हंटिंग असा शब्द वापरलाय आणि त्यांनी विशेषतः असं सांगितलंय की ज्याला आपण हल्लीच्या काळामध्ये MSME म्हणतो अशा पद्धतीचा विचार करू. आत्ताच्या असं बेंजामिन ग्रॅहमचं मत आहे. त्याच्या पुढचं आजच्या आपल्या बाजाराशी सांगड घालताना मी असं म्हणेन की आपण 13 मे ते 17 मे मध्ये ऐकलं की संपूर्णपणाने MSME आणि कॉटेज इंडस्ट्रीला दिलेला भर आहे. डिफेन्स सेक्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आता कॉर्पोरेटायझेशन होत आहे. त्यांनी मुद्दामून सांगितलंय की द वर्ड इज कॉर्पोरेटायझेशन अँड नॉट अ प्रायव्हेटायझेशन. पब्लिक सेक्टर पॉलिसीमध्ये अर्थमंत्र्यांनी असं सांगितलंय की येणाऱ्या काळामध्ये कोअर सेक्टर आणि नॉन कोअर सेक्टर ह्या 2 गोष्टींचा विचार केला जाईल. कोअर सेक्टरमध्ये कमीत कमी 1
आणि जास्तीत जास्त 4 पब्लिक सेक्टर कंपन्या राहतील, पण बाकीचं मात्र क्षेत्र प्रायव्हेट सेक्टरला ओपन केलं जाईल. आणि नॉन कोर सेक्टरमध्ये जर एखादी आत्ता पब्लिक सेक्टर कंपनी असेल तर ती पूर्णपणाने प्रायव्हेटाईज केली जाईल. मला वाटतं या येणाऱ्या काळातल्या शेअर बाजारातल्या संधी या इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सलाही इतक्याच इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर इतक्या असू शकतात. हे 4 हा आकडा माझ्या बजेटच्याही भाषणांमध्ये होता आणि माझ्या इन्व्हेस्टमेंट गायडन्सच्याही सेलमध्ये मी अगदी स्क्रिप्टवर याची चर्चा केली होती. जर शक्य झालं तर या सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि नंतरही अशा पद्धतीचे पेड इन्व्हेस्टमेंट वर्कशॉप आपल्याला करता येतील, किंवा पाहिजे तर संधी मिळाली तर आपण एखादा ऑनलाईनही आत्ता करू आणि नंतर ऑफलाईनही माझी, म्हणजे त्याच्यामध्ये असा पब्लिक फोरम नसेल तर विशिष्ट स्क्रिप्ट्स घेऊन त्याची चर्चा करणं जास्त सोयीचं जाईल. कारण अशा पब्लिक फोरममध्ये 2 पद्धतीच्या अडचणी असतात की अनेक वेगवेगळ्या इंटरेस्टची मंडळी असतात, त्यामुळे त्या फोरमचाही विषय पडतो, त्यामुळे इतकं कॉन्सन्ट्रेटेड बोलता येत नाही. तर मुळामध्ये, आणि हे सांगण्याचं कारण असं आहे की ही परिस्थिती वारंवार बदलत राहील. आज मी म्हणतोय म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे अशातला भाग नाही, कारण आज मितीला जी पार्श्वभूमी आहे ती डोळ्यासमोर ठेवून मी हे विवेचन करतोय. आणि हे आत्ता सांगण्याचा मुद्दा असा की बेंजामिन ग्रॅहमचं जे पुढचं तत्व आहे ते बेंजामिन ग्रॅहमचं पुढचं तत्व असं होतं की डू नॉट बिलीव्ह द फोरकास्ट. आणि हे सांगण्याचं त्याचं कारण असं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की मुळामध्येच अशा पद्धतीची परिस्थिती सतत बदलत असते आणि अशी सतत बदलत असणाऱ्या परिस्थितीमध्ये जर विचार करायचा असेल तर त्या अशा पद्धतीचा विचार करण्याची जी दुसरी कारकीर्द असते ती अशासाठी महत्त्वाची आहे की मुळामध्ये आपल्याकडे असलेलं कॅशचं, त्यावेळेच्या इन्व्हेस्टेबलचं प्रमाण किती आहे, कारण त्याच्यावरती तुम्ही आणि मी किती क्वांटिटी घेतो हे लक्षात राहतं. बेंजामिन ग्रॅहमने जेव्हा हे तत्व सांगितलंय त्यावेळेला आजच्या इतकं कम्प्युटरायझेशन अमेरिकी शेअर बाजाराचंही झालं नव्हतं, तर आपली होण्याची शक्यताच नाही. आज मितीला तुम्ही आणि मी जेव्हा शेअर बाजारामध्ये शेअर घ्यायला जातो किंवा शेअर विकायला जातो, तुमच्या असं लक्षात येतं की आपण आपल्या ब्रोकरला ऑर्डर दिल्यानंतर तो ट्रेडिंग स्क्रीनवरती ते सांगतो. दरवेळेला काही आपण त्याला लिमिट ऑर्डर देतो अशातला भाग नाही. आणि मग मी सांगतो इतके शेअर्स मला या भावाला विकायचे आहेत किंवा विकत घ्यायचे आहेत, आणि मग तो शेअर बाजार किंवा आपला ब्रोकर सांगतो की मार्केटला घेऊ का. मग जेवढी छोटी क्वांटिटी आणि कमी रेट असेल तेवढा तो लवकर ट्रेड होतो, पण काही वेळेला तो होत नाही. असं जर असतं तर ही गोष्ट पूर्णपणाने अशासाठी महत्त्वाची पडते की मात्र बाजार बदलला किंवा तो बाजार भाव बदलला म्हणून माझा इन्व्हेस्टेबल अमाऊंट किंवा माझी इन्व्हेस्टेबल सरप्लस अमाऊंट ही बदलतेच, अशातला मात्र बिलकुल भाग नाही. आणि अशा वेळेला फर्स्ट आय हॅव टू प्रोटेक्ट माय सेल्फ, कारण बेंजामिन ग्रॅहम यांचं मूळ तत्वच मुळी हे आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे, तुमचं जे मुद्दल आहे, हे मुद्दल मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित राहिलं पाहिजे. आणि ते मुद्दल जर सुरक्षित राहिलं तरच त्याला कोणत्याही परिस्थितीमधला रिटर्न मिळतो की नाही हे पाहावं लागतं. लॉस कॅन बी बेरन. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं तत्व आजच्या दृष्टिकोनातनं अशासाठी मी घेतोय की बेंजामिन ग्रॅहम म्हटल्यानंतर त्यांच्या ज्या 2 पुस्तकांचा उल्लेख मला केल्या वाचून राहवत नाही. विशेषतः त्या पुस्तकांवरती, पुस्तकच अशी आहेत की त्याच्यावरती एक सेपरेट सेशन घेता येईल, पण आपल्या या व्याख्यानमालेची व्यक्ती ओरिएंटेड, पर्सन ओरिएंटेड अशी चर्चा किंवा कन्सेप्ट असल्यामुळे 3 पुस्तकांचा उल्लेख मी बेंजामिन ग्रॅहम यांचा करतोय. आणि तो उल्लेख करण्याचं कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये कदाचित अशाही पद्धतीच्या बाजाराच्या संधी तुमच्या माझ्या देशामध्ये उपलब्ध होतील, असं आत्मनिर्भर भारत अभियानाच्या नंतर आत्ता एक परिस्थिती जन्माला आलेली वाटते आणि म्हणून मी त्याचा विचार करतोय. आणि तो एक करण्याचं कारण असं आहे की मी मगाशी ज्याचा उल्लेख केला ते सिक्युरिटीज अनालिसिस. ते सिक्युरिटी अनालिसिस हे पुस्तक बेंजामिन ग्रॅहमचं 1934 साली प्रकाशित झालं आणि त्याच्यानंतरचं त्यांचं अत्यंत गाजलेलं पुस्तक म्हणजे जसं शिवाजी सावंत हे नाव घेतलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर कोणतं पुस्तक येतं तर मृत्युंजय येतं. रणजित देसाई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कुठचं पुस्तक येतं तर स्वामी किंवा श्रीमान योगी येतं. तसं बेंजामिन ग्रॅहम म्हटलं की बेंजामिन ग्रॅहम या माणसाचं सगळ्यात गाजलेलं पुस्तक म्हणजे इंटेलिजंट इन्व्हेस्टर. या नावावर जाऊ नका, त्या नावात फक्त इंटेलिजंट नाहीये. ते पुस्तक एकदा वाचायला सुरुवात केली की आपण फक्त इंटेलिजंट कसं नाही याची मला सारखी आठवण व्हायला लागते किंवा लक्षात यायला लागतं. मी जेव्हा बेंजामिन ग्रॅहमचं इंटेलिजंट इन्व्हेस्टर पुस्तक वाचतो तेव्हा मला समर्थ रामदासांच्या दासबोधातलं मूर्खांची लक्षणं हा समाज सारखा आठवायला लागतो आणि आपण किती वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ख ठरतो हे लक्षात येतं.
तर या सिक्युरिटीज अनालिसिस आणि इंटेलिजंट इन्व्हेस्टरच्या बरोबरीने असलेलं त्यांचं महत्त्वाचं पुस्तक, विशेषतः जे कमोडिटीज मार्केटमधला मगाचा एक प्रश्न होता आणि म्हणून तो माझ्या लक्षात आलाय, त्याचा आता इथे संदर्भ आहे म्हणून मी तो उल्लेख करतोय. ही 2 पुस्तकं तर बेंजामिन ग्रॅहम यांची आहेतच, प्रसिद्ध आहेतच. तुम्ही कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात जा, जसं आयन रँडचं तुम्हाला ॲटलास श्रग किंवा फाउंटन हेड दिसतं, तसं बेंजामिन ग्रॅहमचं इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे दिसतं. 1949 साली हे पुस्तक पहिल्यांदा प्रसिद्ध झालं. म्हणजे आज ते प्रसिद्ध पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित होऊन 71 वर्ष झाली. आणि हे पुस्तक लक्षात राहायचं माझं दुसरं कारण असं आहे की जो योग हा इंटेलिजंट इन्व्हेस्टरच्या नशिबात आहे, तसाच एक पॅटर्न किंवा योग माझा स्वतःचं जे गुंतवणूक पंचायतन हे पुस्तक आहे, ज्याच्यावर आधारित आपण ही व्याख्यान मला करतोय, त्याच्यामध्ये आहे की ज्या वेळेला बाजार खूप अनिश्चित भावामध्ये असतो किंवा अनिश्चित फेजमध्ये असतो, तेव्हा माझ्या गुंतवणूक पंचायतांची सगळ्यात जास्त विक्री होते. हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. एक्झॅक्टली तोच इंटेलिजंट इन्व्हेस्टरचा भाग आहे. सिक्युरिटीज अनालिसिसचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस आणि अनकन्व्हेन्शनल फॅक्टर्स या तिन्हीचा त्यांनी विचार केलाय. आणि त्यावेळेला अंडर व्हॅल्यूड सिक्युरिटीज म्हणून त्यांनी ज्या काही सिक्युरिटीजची लिस्ट 1934 साली दिली, त्या लिस्टमधल्या प्रत्येक कंपनीचे भाव नंतरच्या 7 वर्षामध्ये कमीत कमी 125% आणि जास्तीत जास्त 250% वाढले. पण त्याचं प्रत्येकाचं कारण हे होतं, ते वाढले म्हणताना त्यांनी त्यातलाही चार्ट दिलाय नंतरच्या आवृत्त्यांमध्ये की या काळात वाढले कारण तेव्हा ते कम डिव्हिडंड होते, या काळात वाढले केव्हा त्यांनी डिव्हिजन दिलं. मी हा जेव्हा सिक्युरिटीज अनालिसिसचा विचार करतो तर आत्ताच्या बाजारामध्ये मला स्वतःला अशी शक्यता वाटते की तुम्हाला आणि मला डिव्हिडंडचं प्रमाण हे कमी प्रमाणामध्ये मिळेल. त्याचं कारण केवळ मी मगाशी म्हटलं तसं डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्सचं प्रमाण बदललं असं नाही आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आत्ताच काही दिवसांपूर्वी जेव्हा HDFC बँक ही आपल्या देशातली एक सोबर बँक आहे, ती किती प्रॉम्प्ट आहे तर 22 मेला शुक्रवारी सकाळी 11 वाजता शक्तिकांता दासनी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, यांनी एक पत्रकार परिषद घेतली. आणि त्या पत्रकार परिषदेत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट दोन्ही गेल्या 2 वर्षात झाले नव्हते इतक्या प्रमाणामध्ये कमी केले. आपल्याला माहिती आहे की रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ह्या 2 रेट असे आहेत. एक रेट आहे त्यातला तो रिझर्व्ह बँक ज्या दराने बँकांना पैसे देते आणि दुसरा दर आहे रिझर्व्ह बँक ज्या दराने बँकांकडनं पैसे घेते. हे दोन्ही व्याजदर कमी झाले की त्याची अपेक्षा अशी असते की एकंदरीतच उद्योजकांना कमी व्याजदराने कर्ज मिळावं. पण त्याचा होणारा दुष्परिणाम असा असतो की त्यामुळे ताबडतोबीने तुमच्या माझ्यासारखा इन्व्हेस्टर बँकांमध्ये ज्या ठेवी ठेवतो, ज्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा बँक डिपॉझिट्स असं म्हणतो किंवा रिकरिंग डिपॉझिट्स सुद्धा त्या दृष्टिकोनातून यांचेही व्याजदर कमी होतात. आणि मग त्यावेळेला आज लक्षात असं येतं की आपण अशी जी तरतूद आहे तर सहसा नेहमी बँका तुमच्या माझ्या ठेवींवरचे व्याजदर पहिल्यांदा कमी करतात आणि कर्जावरचे व्याजदर नंतर कमी करतात. पण HDFC बँकेने शुक्रवारी सकाळी 22 मेला शक्तिकांता दासची पत्रकार परिषद संपली आणि दुपारी 3च्या आत HDFC बँकेने एक घोषणा केली की त्यांनी व्याजदर कर्जावरचे कमी केलेत आणि ठेवींचे नंतर कमी झाले. इतकी प्रोफेशनली आणि ऑनेस्ट असलेली ही बँक आहे. त्याच्या काही दिवस आधी या बँकेने आपले ॲन्युअल रिझल्ट्स डिक्लेअर केले आणि त्यांनी असं सांगितलं की या वर्षामध्ये आम्हाला नफा झालेला असला तरी सुद्धा आम्ही अंतिम लाभांश म्हणजे फायनल डिव्हिडंड देत नाही आहोत, कारण रिझर्व्ह बँकेने आम्हाला प्रत्येक बँकेला आमच्या हातामध्ये कॅश जास्त ठेवण्याची सूचना दिलेली आहे. हे जास्त ठेवण्याची सूचना त्यांनी अशासाठी दिली, ती केवळ फक्त बँकांना दिली नव्हती. ते आपल्याला 13 मे ते 17 मे या काळामध्ये असं लक्षात आलं की संपूर्ण त्या आत्मनिर्भर भारत अभियानाचे जे प्रोव्हिजन आहे किंवा थ्रस्ट आहे, जी ताकद आहे, ही लोन बेस्ड आहे. ती कधीही कुठेही एका पद्धतीनं कॅपिटल बेस्ड नव्हती. त्याचा अर्थ असा की येणाऱ्या काळामध्ये कुठच्याही कंपनीला कितीही चांगला प्रॉफिट झाला तरी सुद्धा चांगल्या प्रमाणावरती डिव्हिडंड द्यायची शक्यता कमी आहे. असं जर असेल तर ह्या डिव्हिडंडच्या जागी स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यूचं प्रमाण वाढेल अशी मला शक्यता आहे. आणि मला स्वतःला एक सांगणं असं आहे की बेंजामिन ग्रॅहमच्या तत्वाची जर आत्ताच्या बाजाराशी सांगड घालायची असेल तर ती अशा पद्धतीने घालावी लागेल की ज्या कंपन्या स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू करतायत, तुमच्या लक्षात येईल की स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू झाले की बाजारातला फ्लोटिंग स्टॉक वाढतो आणि तीच कंपनी स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू करेल की ज्यांना स्वतःच्या कॅपिटलची पूर्ण खात्री आहे,
ते कॅपिटल बाजारात फ्लोटिंग ठेवण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे, कारण त्यांचं प्रॉडक्ट, त्यांचं प्रोसेस आणि त्यांची कपॅसिटी ही येणाऱ्या काळामध्ये सस्टेनेबल आहे. करोना नंतरच्या अर्थव्यवस्थेमध्ये अशा पद्धतीची खात्री ज्या कंपन्या आपल्या स्प्लिट मार्कातनं देतात त्याचा एक डेमॉन्स्ट्रेशनचा मार्ग हा स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू असेल. मग अशा स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू करणाऱ्या कंपन्यांकडे जर मी लक्ष ठेवलं आणि मग जसं मगाशी बेंजामिन ग्रॅहम म्हणले त्यानुसार, इफ आय एम एबल टू डिझाईन माय पर्चेसिंग अँड सेल्स पॉलिसी स्ट्रॅटेजिकली, रेडी टू फॉलो इट कन्सिस्टंटली थ्रूआउट ऑल द टाइप्स ऑफ मार्केट्स, मग खऱ्या अर्थाने बेंजामिन ग्रॅहम या माणसाचं मला तत्व कळलं असं लक्षात येईल. या बेंजामिन ग्रॅहमची अशा पद्धतीची चर्चा माझ्या गुंतवणूक पंचायतींमध्ये साहजिकच त्याने लिहिलेल्या इंटेलिजंट इन्व्हेस्टर आणि सिक्युरिटी अनालिसिसमध्ये आहे. त्यांची 2 पुस्तकं जी आहेत त्याचा उल्लेख मी करेन. एक जो आहे तो पूर्णपणाने कमोडिटीज अँड करन्सीज मार्केटवरचा आहे. त्याचं जे पुस्तकाचं नाव आहे ते स्टोरेज अँड स्टॅबिलिटी असं आहे. विशेषतः मोतीलाल ओसवालच्या फिनमार्टच्या व्यासपीठावरती मी बोलतोय आणि मोतीलाल ओसवालच्या फिनमार्टच्या माध्यमातून आणि एकंदरीतच मोतीलाल ओसवालांची केवळ म्युच्युअल फंड किंवा इक्विटी ही स्पेशालिटी नाही आहे. दे आर इक्वली ॲक्टिव्ह इन कमोडिटी अँड करन्सी मार्केट याची मला कल्पना आहे. पण त्यामुळे अशा पद्धतीचे व्यवहार जर पेंढारकरांच्या थ्रू किंवा एकंदरीतच मोतीलाल ओसवालच्या फिनमार्टच्या थ्रू जर करणारे कोणी माणसं असतील तर माझी एक कळकळीची विनंती राहील. अत्यंत छोटेखानी पुस्तक आहे, जमतेम 100-125 पानांचं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. या नावावर जाऊ नका. इट इज कम्प्लिटली कमोडिटीज अँड करन्सीज मार्केट बुक. ते फक्त फार सहजासहजी उपलब्ध आहे अशातला भाग नाही. त्यातले काही एक्सट्रॅक्ट्स हे ॲमेझॉनवरती किंवा फ्लिपकार्टवरती मिळत आहेत का बघा. ज्यांना जर इंटरेस्ट असेल तर मुळापासून ते पहा. आणि हे आज पुस्तक सांगण्याचं कारण अशासाठी आहे की एकंदरीतच हे पुस्तक लिहिल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या आधीची जी शेवटची पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं एक सूतोवाच केलं होतं. दुर्दैवाने ते मान्य झालं नाही, हा वेगळा भाग आहे. अनेक जण ही त्यांनी अर्थात 1950 सालपासून थिअरी मांडायला सुरुवात केली होती. पण अनेकांचं म्हणणं असं आहे की दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये केन्स थिअरी आणि केन्शियन इकॉनॉमी ही IMF, वर्ल्ड बँक सारख्या किंवा जागतिक संस्थांनी मोठ्या प्रमाणावर वापरली. त्याच्याऐवजी जर ती बेंजामिन ग्रॅहमनी मांडलेली थिअरी असती तर ती जास्त सोयीची आहे. या येणाऱ्या काळामध्ये अधिकृतपणाने नसलं तरी कदाचित आडमार्गाने आपण त्या थिअरीच्या जवळजवळ अशी मला फार मोठ्या प्रमाणावरती शंका नाही, खात्री आहे. आणि म्हणून मी हा मुद्दा शेवटी घेतोय, कारण यातनं येणं हे जर मी म्हणतो असं खरोखरच झालं तर आपल्या बाजाराचं, ग्राहक बाजाराचं फार वेगळ्या प्रमाणावरती स्वरूप बदलेल. कारण करोना नंतरच्या काळामध्ये तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांचं फार मोठ्या प्रमाणावरती इन्कमचं प्रमाण कमी नाही झालं तरी इन्कमचं स्वरूप बदलेल. बेंजामिन ग्रॅहमचे एक सुझाव किंवा एक प्रस्ताव असा आहे की साधारणपणे त्या काळामध्ये सगळ्याच देश आपल्या करन्सीज या गोल्ड बेस ठेवायच्या. म्हणजे त्या देशाच्या सरकारकडे, त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे सोन्याचा साठा किती आहे याच्यावरती त्यांनी किती नोटा छापायच्या याच्यावरती त्याचं प्रमाण ठरवलं जायचं, ज्याला गोल्ड बेस्ड करन्सी असं आपण म्हणतो. 1970च्या दशकानंतर आपल्यापैकी जगातल्या कोणत्याही देशाची करन्सी आता गोल्ड बेस्ड राहिलेली नाही. पण त्या दुसऱ्या महायुद्धानंतर हा सगळा परिस्थिती पाहून आलेला हा माणूस आहे आणि तो असं म्हणला होता की केवळ सोन्याचा विचार करून आपण कोणत्याही करन्सीचं मूल्यमापन करता कामा नये, तर त्या सोन्याच्या बरोबरीने देशामध्ये असलेल्या अन्नधान्याच्या प्रमाणाचा आणि देशामध्ये उपलब्ध असलेल्या धातूंच्या साठ्याचाही विचार केला पाहिजे. केवळ सोनं नाही, बाकीचंही. मग काही जणांकडे लोखंड मोठ्या प्रमाणावर असेल, काही प्रमाणावर लोकांकडे दुसरं कुठचं धातू महत्वाचा असेल, काही लोकांकडे तो आताच्या काळामध्ये म्हणायचं झालं तो कोळशाचाही अशा दृष्टिकोनातनं विचार करावा लागेल. आज हे का सांगावंसं वाटतं मला की ज्यांनी आपण जर 13 मे ते 17 मे मध्ये झालेल्या घोषणा ऐकल्या असतील तर कोळशाबाबत झालेली घोषणा, स्टीलबद्दल झालेली घोषणा, इतर मिनरल्सबद्दल झालेली घोषणा, लॉजिस्टिकबद्दल झालेली घोषणा, अर्थगंगेच्या माध्यमातून हर्बल प्रॉडक्ट्स करता 800 हेक्टरची झालेली घोषणा, एकंदरीतच गेल्या 6 वर्षात माझं मोदी अर्थकारण नीती रणनीती म्हणून एक पुस्तक आहे, मोरया प्रकाशनने ते काढलंय. त्याच्या 2 महिन्यात 2 आवृत्त्या आल्या. तर 2014 सालपासनं मोदीनॉमिक्समध्ये आपण ज्या पद्धतीच्या धोरणांची चर्चा केली, तुमच्या लक्षात आलं असेल की 2014 ते 2020 या 6 वर्षाच्या काळामध्ये आपण तेल उत्पादक अनेक देशांशी असे करार मदार केले देश म्हणून
की आम्ही तुमच्याकडनं तेल आयात करू, परंतु त्याचे पैसे आम्ही तुम्हाला डॉलरमध्येही देणार नाही आणि याचे पैसे आम्ही तुम्हाला रुपयामध्येही देणार नाही, तर आपण त्यांच्याशी बार्टर ट्रेड पद्धतीचे व्यवहार केले की आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला तांदूळ देऊ, आम्ही तुम्हाला इतर गोष्टी देऊ. म्हणजे वन वे ऑर द अदर वी आर मेकिंग द थिंग्स इन अ बार्टरेबल पोझिशन. म्हणजे आपण त्या स्टोरेज आणि स्टॅबिलिटीकडे जातोय का? असं जर असेल तर नकळतपणे आपण तेलाच्या बदल्यात ज्या वस्तू देतोय त्याची एक्सपोर्ट पोटेन्शियल्स आपण वाढवतोय. मग त्या ज्या वस्तू बनवणाऱ्या किंवा त्या वस्तूशी संबंधित असलेल्या सेक्टर्समधल्या कंपन्यांचे शेअर्स किंवा तशा पद्धतीची गुंतवणूक ही आपल्याला सोयीची जाईल का? कन्सिस्टंट पॉलिसी. मग अशा पद्धतीचे सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड आले तर ते मला उपयोगाचे पडतील का? ज्या पद्धतीने आपण पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनीज आणि पॉवर जनरेशन कंपन्यांचा विचार केला तर उद्या जर माझ्याकडे पॉवर सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड आले तर त्याचा मला विचार करता येईल का? अशा दृष्टिकोनातून आपण स्टोरेज आणि स्टॅबिलिटीचा विचार केला तर तो खऱ्या अर्थाने आपण बेंजामिन ग्रॅहमच्या तत्वांचा विचार केला असं मला वाटतं. आणि एवढ्याकरता मी मगाशी म्हटलं तसं की चप्पल विकणाऱ्याला केवळ चपलेचा विचार करून चालावं लागत नाही, तर त्याला पावलाचाही विचार करावा लागतो. मला स्वतःला असं वाटतं की हे लक्षात घेतलं पाहिजे. शेवटचा एक प्रश्न घेतो आणि थांबतो. अमित सामंतांचा प्रश्न आहे की सर, स्प्लिट होणारे शेअर्स ओळखायचे कसे? ह्याच्यावरती एक सेपरेट सेशन घ्यावं लागेल. अगदी थोडक्यात उत्तर देतो, एक मोकळेपणाने सांगतो. स्प्लिट व्हायचे शेअर्स दोन पद्धतीचे असतात. ऑलरेडी ज्याचा फेस व्हॅल्यू 1 रुपया किंवा 2 रुपये झालेली आहे, फेस व्हॅल्यू मी मार्केट प्राइस म्हटलेलं नाही, ते आता याच्या पुढे स्प्लिट होऊ शकणार नाहीत. पण जे शेअर्स ऑलरेडी याच्या पलीकडचे आहेत, 10 रुपयाचे आहेत, 100 रुपयाचे आहेत, काही शेअर्स आहेत आपल्या बाजारात अजून, आणि ज्यांचा कन्सिस्टंटली शेअर्सचा भाव वाढतोय आणि उलाढालीचं प्रमाण सातत्य आहे, हे तिन्ही क्रायटेरिया पाहिजेत. फेस व्हॅल्यू इन अ पर्टिक्युलर बँड, market price with a rising trend in a particular brand, trading volume with a consistent trade across the market. हा across the market महत्वाचं, कारण तुमच्या लक्षात आलं असेल की पोस्ट कोरोनामध्ये किंवा रादर पोस्ट बजेट आपल्याकडे ज्या वेगाने आपल्या दिवसभरात किंवा ओव्हर डे टू डे ऑन डे बेसिसमध्ये सेन्सेक्समध्ये जेवढे बदल झाले आहेत तेवढे आपलं उलाढालीचं प्रमाण वाढलेलं नाही. मग मार्केट म्हणून उलाढालीचं प्रमाण वाढलेलं नसतानाही ज्या शेअर्सच्या उलाढालीचं प्रमाण कन्सिस्टंट आहे किंवा स्लाइटली अपरायझिंग ट्रेंड दाखवत आहे, ज्याचे मार्केट प्राइसेस एक कन्सिस्टंटली पण अपरायझिंग ट्रेंड दाखवत आहेत आणि ज्यांची फेस व्हॅल्यू ही 10 रुपये किंवा वरची आहे, दीज आर द कॅन्डिडेट्स फॉर स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू असू शकतात. हे प्रॉबेबल कॅन्डिडेट्स आहेत. कारण शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त विनोद म्हणून एक जनरल कमेंट म्हणून लक्षात घ्या. मी नेहमी म्हणतो की दुष्काळी जिल्हे जाहीर करणं ही जितकी आर्थिकपेक्षा राजकीय घोषणा असते किंवा डिव्हॅल्युएशन एखाद्या करन्सीचं करणं ही जितकी आर्थिकपेक्षा राजकीय घोषणा असते, तसं स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू हे खरं सांगायचं म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते. त्यामुळे ती फार लवकर अँटिसिपेट करता यायचं नाही. परंतु जर तुम्हाला लक्ष ठेवायचं असेल तर दीज आर द क्रायटेरिया बाय विच यू कॅन प्रिपेअर युअर शॉर्टलिस्ट अँड कीप ऑन टेकिंग दिस पर्टिक्युलर थिंग. विशेषतः ज्या कंपन्या चांगला डिव्हिडंड द्यायच्या की ज्यांची दानत इन्व्हेस्टरचं भलं करावी अशी आहे. इथे काय सांगतो ना, म्हणजे कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. हा ऐपतीचा प्रश्न नसतो, हा दानतीचा किंवा वृत्तीचा प्रश्न असतो. की बघा, तुमच्या लक्षात येईल की हे मार्केट ॲप्रिसिएशन नेहमी डिव्हिडंडच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर MRF ही चांगली कंपनी होती आणि दुसरी ही टायर कंपनी चांगली होती, अपोलो टायर्स. परंतु अपोलो टायर जितका चांगला डिव्हिडंड द्यायची तेवढी MRF द्यायची नाही. MRF वर्षात एकदाच द्यायची, पण तोही कमी द्यायची. त्यामुळे MRF मधल्या मार्केट ॲप्रिसिएशनची प्रॉबेबिलिटी ही नेहमी मी पर्सेंटेज टर्म मध्ये म्हणतोय, कारण मार्केट प्राइसेसमध्येच फरक आहे, कारण फेस व्हॅल्यूमध्येच फरक आहे MRF आणि अपोलो टायरच्या. तर अपोलो टायर मधलं मार्केट ॲप्रिसिएशनचं पर्सेंटेज हे नेहमी MRFच्या मार्केट ॲप्रिसिएशनच्या पर्सेंटेजपेक्षा जास्त असायचं, बिकॉज दॅट वॉज अ गेम ऑफ अ ॲप्रिसिएशन ऑर ॲटिट्यूड नाऊ एक्स्ट्रापोलेटेड टू अ स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू काइंड ऑफ अ शेअर. हे महत्वाचं अशासाठी आहे की ज्या वाक्यातनं मी सुरुवात केली तिथे येऊन मी बेंजामिन ग्रॅहमचं सत्र संपवतोय. ते सत्र असं आहे, ते वाक्य असं आहे की नॉट ओनली यू शुड हॅव अ पॅटर्न इन बाईंग ऑफ युअर सिक्युरिटीज बट यू शुड ऑल्सो हॅव द पॅटर्न इन केस ऑफ युअर सेल्स इज कन्सर्न. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट एक आपण लक्षात अशासाठी घेऊ की ते अक्रॉस द मार्केट आपण वापरू शकतो का.
पण अक्रॉस द मार्केट वापरायचं याचा अर्थ जे बेंजामिन ग्रॅहमचं दुसरं वाक्य आहे की SIP इज अ प्रोसेस, SIP इज नॉट अ प्रॉडक्ट. हेही लक्षात ठेव. मी सकाळ दुपार संध्याकाळ उठल्यावरती, निजल्यावरती, झोपल्यावरती, खाल्ल्यावरती एकच मार्केट घेत असेल देन यू बिकम अ प्रेडिक्टेबल. आणि मग एकदा प्रेडिक्टेबल लाईनवरती आपण बॉलिंग टाकायला लागलो की मग आपला भुवनेश्वर कुमार होतो, आपला मोहम्मद शमी होत नाही. आपल्याला ठरवायचं असतं की आपण काय होणार आहोत. आणि हे करायचं असेल तर मला बेंजामिन ग्रॅहमचा विचार करताना नेहमी असं वाटतं की बेंजामिन ग्रॅहम हे गणित कसं आहे माहितीये का. आणि एवढ्या करता त्याला एका वेगळ्या अर्थी मी आद्य कुलगुरू म्हणतो. बेंजामिन ग्रॅहम हे गणित कसं आहे का, जर क्रिकेटचं पॅरलल्स वापरायची झाली तर बेंजामिन ग्रॅहम म्हणजे शेअर मार्केटमधला विजय मर्चंट आहे. जॉन टेम्पल्टन म्हणजे शेअर मार्केटमधला सुनील गावस्कर आहे. वॉरन बफे म्हणजे सचिन तेंडुलकर आहे. जॉर्ज सोरोस म्हणजे सौरव गांगुली आहे. आणि पीटर लिंच म्हणजे राहुल द्रविड आहे. बेंजामिन ग्रॅहम हे म्हणजे गणितावरती घट्ट पकड असलेला, डोक्यानी शांतपणाने वागणारा आणि तरी सुद्धा सत्सद विवेक बुद्धीवरती भर देणारा. ही सगळी आपल्यासारखी लक्षणं आहेत. आपल्याला आपली स्वतःची लाज वाटायला लागते, तशीच त्या बेंजामिन ग्रॅहमला वाटत होती. आणि हा विषय तुमच्यापर्यंत यावा म्हणूनच व्याख्यानमालेची सुरुवात बेंजामिन ग्रॅहमने केली. केवळ काळाच्या टप्प्यावरती तो इतर चौघांच्या तुलनेत आधी येतो असं नव्हे. वॉरन बफे तर सरळ सरळ बेंजामिन ग्रॅहमचा शिष्य आहे. पीटर लिंच यांच्यापैकी कोणाचा शिष्य नाही. जॉर्ज सोरोस हे जरा वेगळं प्रकरण आहे. आणि जॉन टेम्पल्टन हे काळाच्या दृष्टीने थोडे हे बेंजामिन ग्रॅहमच्या नंतरचे आहेत. त्यामुळे मी जॉन टेम्पल्टन उद्या घेणार आहे. बेंजामिन ग्रॅहमने गणित आणि मानसिक सत्सद बुद्धी यांची सांगड घातली. आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि व्यवसाय यांची जॉन टेम्पल्टन यांनी सांगड घातली. एकंदरीतच लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा बादशाह म्हणजे वॉरन बफे आहे. आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा चावटपणा, हलकटपणा आणि बदमाशी यांची सांगड आणि स्वतःची बुद्धिमत्ता म्हणजे जॉर्ज सोरोस. आणि या सगळ्यांचा विचार करत अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने खेळत राहणारा बॅट्समन म्हणजे पीटर लिंच. अशी ही 5 व्यक्तिमत्व आहेत. जर आजचा पॅटर्न तुम्हाला पसंत पडला असेल तर अशाच पद्धतीने पुढच्या 4 व्यक्तिमत्वांचा विचार करू. आज मंगळवारी मी बेंजामिन ग्रॅहम घेतले, उद्या बुधवारी मी जॉन टेम्पल्टन घेईन, गुरुवारी मी पीटर लिंच घेईन, शुक्रवारी मी जॉर्ज सोरोस घेईन आणि शनिवारी मी वॉरन बफे घेईन. क्लोज करताना पारस मेहतांचा एक प्रश्न आहे. विल सजेस्ट सेबी एव्हरी शेअर स्प्लिट इन ₹1 ओनली, इट इज बेटर फॉर इन्व्हेस्टर. लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट. It may be a disaster. Your intention may be quite good. But to be honest, given a particular circumstance, a SEBI would not like to intervene in such an administrative reference because it is more a commercial matter rather than a regulatory matter. I can't decide what kind of a face value of share is needed. Because facilitating of face value gives an immediate spurt as far as the trading volume of the market is concerned. It becomes more tradable. If SEBI feels that the trading volumes are abysmally low, then probably as a trigger SEBI may decide. But let me be very honest, just by SEBI passing an order doesn't mean that automatically all the shares would stand split. The administrative process need to be complied by the concerned company itself. आणि खरं सांगायचं म्हणजे एकंदरीतच बाजारामधली आजची स्थिती अशी आहे की ट्रेडिंग व्हॉल्यूम्स हॅव बीन कॉन्सन्ट्रेटेड ऑन व्हेरी फ्यू स्क्रिप्ट्स. Under such circumstances, an attempt should be made to stabilize the operation rather than to stabilize the administrative operation. कारण आत्ता गव्हर्नमेंटचा संपूर्ण फोकस पुढचे काही महिने हा आत्ता जे गेले 50 दिवस, 55 दिवस, 60 दिवस सगळ्या कंपन्या लॉकडाऊनमध्ये आहेत, त्या लॉकडाऊनच्या कंपन्यांचा कारभार किती लवकरात लवकर प्रो कोरोना स्टेजमध्ये आणता येईल याच्यावरती राहील. आणि त्यामुळे आत्ता येणाऱ्या काळामध्ये तरी निदान पुढच्या वर्षभरामध्ये तरी सेबी असं पाऊल उचलेल असं मला वाटत नाही. आज तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे मला तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आजची संधी दिल्याबद्दल परत एकदा मोतीलाल ओसवालचे फिनमार्टचे डोंबिवली शाखा, त्याचे अमित पेंढारकर, प्राजक्ता पेंढारकर आणि ट्रिनेटचे केदार पाध्ये यांचे आभार मानतो. आशा करतो की उद्या यापेक्षा किंवा जास्त संख्येने तुम्ही माझ्या सेशनला याल. उद्या दुपारी 5:30 वाजता, संध्याकाळी 5:30 वाजता पुन्हा एकदा फिनमार्टच्या याच व्यासपीठावरती भेटू. उद्याचा विषय असेल सर जॉन टेम्पल्टन.
जॉन टेम्पल्टन हा पूर्णपणाने लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट प्लस ट्रेडिंग अशा पद्धतीचा जो तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या विषयाचा आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा संदर्भ देणार आहे. तर तोपर्यंत आपल्या सगळ्यांची रजा घेताना पुनश्च एकदा माझ्या ह्या दोन्ही पुस्तकांचा आणि यूट्यूब चॅनलचा विचार करा अशी विनंती करतो. आपल्या सगळ्यांचे आणि फिनमार्टचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि आपली रजा घेतो. मनःपूर्वक धन्यवाद.